मराठी सिनेमा हा जर तुम्हाला कॉर्पोरेटचं पाठबळ नसेल तर तो कुठेतरी 1 करोडच्या आतच तुम्हाला बसवावा लागतो. माझ्यासारख्या फोटोग्राफरसाठी कोणीतरी देवाऱ्यात नेऊन मला बसवल्यासारखी फिलिंग आहे. आपली फील्डच अशी, म्हणजे सिनेमॅटोग्राफर असू दे, स्टील फोटोग्राफर असू दे, तुम्हाला काम बघून तुम्हाला काम मिळतं. तुमचं कोणी सर्टिफिकेट विचारत नाही. स्टील पब्लिसिटी डिझाईन काम केलं, फोटोग्राफीचं काम केलं, म्हणजे काही कुठं शिक्षण घेतलं किंवा काय? मी कमर्शियल आर्टिस्ट आहे. कारण का स्टँडली का डब्बा चित्रपटाची स्क्रिप्टच नव्हती. 32 वर्कशॉपमध्ये घडलेला तो सिनेमा आहे. आणि गंमत म्हणजे ॲज अ सिनेमॅटोग्राफर म्हणून माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज काय राहिलं, तसं मला असं वाटतं की अशा लोकांना, अशा रिअल लाईफ हिरोजना जर आपण सेलिब्रेट नाही केलं तर मग मला असं वाटतं तर मग फिल्म मेकर म्हणून आपण आपलं काही खरं नाही. म्हणजे मग आपण खोटे होतो. मराठी सिनेमाचं ॲक्च्युली त्याची ताकदच ही आहे की आपण छोट्यात छोटी कथानकं आपण उभी करू शकतो, आपण प्रदर्शित करू शकतो. पण हिंदीमध्ये ते शक्य होत नाही. आपल्यासाठी चॅलेंज आहे. मराठी सिनेमाला आता तेच विषय परत परत बोलण्यात काही पॉईंट नाही की प्रेक्षक येत नाही आणि हे होत नाही आणि ते होत नाही. तर हे सिनेमे करताना पाहताना नक्की विशेष काय तुम्ही अभ्यास करता की कुठल्या अँगलने त्याकडे पाहता? ऐतिहासिक चित्रपटांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ऐतिहासिक पुरावे. एका कॅमेरामॅनसाठी स्क्रिप्ट किती महत्त्वाची आहे? सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करताना मला असं वाटतं की मी थोडंसं इतरांपेक्षा वेगळ्या विचारसरणीचा DOP आहे, कॅमेरामॅन आहे. आणि माझं स्वतःचं एक मॉरल आहे लाईफमध्ये फिल्म मेकिंगचं. ते म्हणजे असं की मी कुठलाही चित्रपट तो चांगला मी कधी ठरवतो जेव्हा तो चित्रपट कॉन्टेंट जो बनवावा तो असा बनवावा. आणि मी स्वातीला बोललो की अगं हे काय आपल्याला करून मिळतं यार, चांगले सिनेमे आणि कुठूनही भूत लागलंय काय माहिती. हे जाऊ दे लोकांना, आपण जे पाहिजे ते कमर्शियलच काम करू आणि खड्ड्यात जाऊ दे हे सगळं. मला नाही करायचं हे सगळं आता. पण असं कधी वाटतं की यार परत एखादा कमर्शियल सिनेमा करावा? सिनेमाला मी कमर्शियल माध्यम बघतच नाही. तुमचा वाङ्मयाचा अभ्यास नसेल तर तुम्ही कधीच चांगले फिल्म मेकर बनू शकत नाही. कुठलाही नवीन प्रोजेक्ट असेल तर अजूनही माझ्या डोक्यात तेच असतं की करून तर बघूया. कारण का एक्सपेरिमेंट केल्याशिवाय, एक्सप्लोरेशन आपण जर केल्याशिवाय तो नवनिर्मितीचा आनंद काही तुम्हाला मिळणार नाही. तर मग ते जे म्हणतात ना, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, तर फिल्म मेकिंग इज माय लव्ह अँड ऑन सेट्स इट्स अ वॉर फॉर मी. नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कला भ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. रंग दे बसंती, नेताजी सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे यासारख्या मोठमोठ्या सिनेमामध्ये पब्लिसिटी डिझाईन म्हणून ते आता एक यशस्वी दिग्दर्शक, कॅमेरामन. अमोल गोळे यांना आज आपण भेटतोय. सर नमस्कार. नमस्कार. आमच्या या कला भ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्व प्रेक्षकांकडनं तुमचे मनापासून आभार, अभिनंदन. आणि जे मोठमोठे सिनेमे झालेत, मी काही आता नवीन तुमच्यासोबत काम करतोय. मला आनंद आहे की आम्ही आज पॉडकास्ट घेतोय. तर सर, तुमचा प्रवास पब्लिसिटी स्टील फोटोग्राफर म्हणून सुरू झाला आणि पुढे सिनेमॅटोग्राफी आणि डिरेक्शनपर्यंत पोहोचला. हा प्रवास घडवण्यामागचा टर्निंग पॉईंट नक्की कोणता होता? टर्निंग पॉईंट असं नाही म्हणता येणार. कारण का मी स्वतःला खूप लकी समजतो की मी कामं करत गेलो आणि त्याप्रमाणे मी घडत गेलो. काही गोष्टी ठरवून केलेल्या नाही आहेत. म्हणजे आज मी कॅमेरामॅन आहे, पण मी कुठल्याही प्रकारचं कॅमेराचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नाही आहे. माझं शिक्षण जे काही झालं ते मी स्टील फोटोग्राफी करत असताना सेट्सवर झालं. मी स्वतःला नशीबवान का समजतो, तर मी खूप मोठ्या-मोठ्या दिग्दर्शक, मोठे-मोठे DOPs यांच्याबरोबर मी खूप सिनेमे करू शकलो पब्लिसिटी स्टील्सच्या निमित्ताने. म्हणजे मी रंग दे बसंती केला विनोद प्रधान ज्याचे सिनेमॅटोग्राफर होते त्यांच्याबरोबर. मी मकबूल केलाय हेमंत चतुर्वेदींबरोबर. तर एका DOPची, एका कॅमेरामॅनची शिस्त मला तिथे, म्हणजे शिस्त म्हणजे नुसतीच रोजच्या आयुष्यातली शिस्त नाही, तर ती टेक्निकल एक शिस्त असते प्रत्येक माणसाची एक जडणघडण असते. तर ती मला खूप जवळून बघायला मिळाली. माझं सिनेमॅटोग्राफीचं अख्खं शिक्षणच त्या
सेट्सवर झालं जिथे मी स्टिल्स करत होतो. ओके. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या मोठ्या लोकांकडनं म्हणजे समीर चंदा जे आहेत, जे होते, हो, हो. खूप मोठे कला दिग्दर्शक होते. त्यांच्याबरोबर मी 5 सिनेमे केले. त्याच्यानंतर अं, विनोद सरांबरोबर रंग दे बसंती जवळून बघायला मिळाला मला. हेमंत चतुर्वेदींबरोबर मला मकबूल बघायला मिळाला. तर अ, एक असं म्हणता येईल की एका कलापिपासू हृदयासाठी हे जे उत्कृष्ट कलाकारांबरोबर काम करण्यापेक्षा मोठं भाग्य नसतं. आणि या लोकांमुळेच मला असं वाटतं माझ्या कलेला, माझ्या कलेमधून मांडायचे जे विचार असतात त्याला धार आली. बरोबर. आणि ह्यांच्यामुळेच मला असं वाटतं की ह्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे माझ्या आयुष्यात खूप मोठं. आणि या सगळ्यांकडनं मी शिकत गेलो. मला तेव्हा माहीत नव्हतं की मी पुढे काय कॅमेरामन बनीन, का मी पुढे काय दिग्दर्शक बनीन. हं, हं, हं. म्हणजे पण तो एक प्रवास आहे. आणि असं घडत गेलं माझ्या बाबतीत की मी प्रत्येक वेळेला मी ते शिखर गाठत गेलो. आणि मग त्या शिखरावर पोहोचल्याच्या नंतर मला परत वरचं एक शिखर दिसायला लागलं. तर असा तो प्रवास उत्तरोत्तर होत गेला. आणि या सगळ्याच लोकांनी म्हणजे ज्यांची मी आता नावं घेतली, विनोद प्रधान असतील, जहांगीर चौधरी असतील, हेमंत चतुर्वेदी असतील, अ, कदाचित आज ते मला ओळखणारही नाहीत. हो, हो, हो. पण एक 21-22 वर्षाचा तरुण म्हणून मी त्यांच्याकडनं जे शिकलो, हं. त्याच्यावर मी माझं पूर्ण आयुष्य काढू शकतो. इतकं इतकं मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. बरं त्याच्यानंतरही मला अमोल गुप्तेंसारखा एक खंदा गुरु लाभला. हं, हं. अमोल गुप्ते आहेत, त्यांची वाईफ दीपा भाटिया. हे एक मला असं वाटतं, की अतिशय उत्तम गुरु मला लाभले. आणि त्यांच्याकडनंच मला असं वाटतं माझं जे काही यश काय, माझं अपयश काय, जे काही आहे ते ह्यांच्याकडनं शिकलेल्या गोष्टींमध्येच आहे. आणि मी ऋणी राहीन त्यांचा म्हणजे खास करून अमोल सरांचा तर मी ऋणी राहीन, की त्यांनी मला जे शिकवलं, त्यांच्याबरोबर असताना मला जे शिकायला मिळालं, ते मला आयुष्यभर पुरून उरेल इतकं मी शिकलो. नक्की, नक्की सर. आणि सुरुवातीला तुम्ही बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांसाठी स्टिल फोटोग्राफर म्हणून पण काम केलेलं आहे. आणि त्या काळाने फिल्म मेकिंग नक्की म्हणजे फिल्म मेकिंगने काय शिकवलं त्या काळाने तुम्हाला? फिल्म मेकिंग ही खूप मोठी टर्म आहे. हं. आणि कसं असतं, की अ, आपण रिसेप्टिव्ह किती आहोत आणि आपल्याला किती शिकायचंय याच्यावर सगळा तुमचा मार्ग ठरलेला असतो. मी ज्यावेळेला स्टिल फोटोग्राफी करत होतो, त्यावेळेला खूप चांगले-चांगले चित्रपट माझ्या नशिबाला आले. हं, हं. म्हणजे रंग दे बसंती मला करायला मिळाला, मला मंगल पांडे करायला मिळाला, मला नेताजी सुभाषचंद्र बोस करायला मिळाला. आणि बरोबर. हे चित्रपटांपेक्षाही रंग दे बसंती म्हणजे राकेश ओमप्रकाश मेहरा, हो. अ, नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे साक्षात अ, अ, श्याम बेनेगल. हं, त्याच्यानंतर मंगल पांडे म्हणजे केतन मेहता. हो. त्याच्यानंतर मकबूल म्हणजे विशाल भारद्वाज. त्याच्यानंतर ब्लू अम्ब्रेला विशाल भारद्वाजांबरोबर मी ब्लू अम्ब्रेला सुद्धा हो. केला. तर हे जे सगळे अ, कमालीची क्रिएटिव्ह लोकं आणि त्यांच्याबरोबर मी घालवलेला वेळ त्यांच्या सेट्सवर आणि त्यांचे विचार जे आपल्याला ऐकायला मिळतात ॲज अ फिल्म मेकर, तर ते खूप महत्त्वाचे असतात. आणि मला असं वाटतं की अ, एका ठराविक एका अ, अ, काळानंतर आपण जर प्रोग्रेसिव्ह नसू, तर मग ते स्टॅग्नन्सी येते. आणि मी मुळातच मला असं वाटतं, की मला नवनवीन काहीतरी करायला आवडतं. मला नवनवीन काहीतरी करून बघायला आवडतं. हं, हं, हं. मला असं व्याकरण व्याकरण किंवा असं काहीतरी चौकटीत राहून काही करण्यात मजा येत नाही. बरोबर. म्हणजे रिपिटेटिव्ह गोष्टी मला स्वतःलाच आवडत आहेत. तर म्हणून मी कदाचित टेलिव्हिजनमध्ये नाही गेलो कधीच. सिनेमामध्येच राहिलो. आणि मला असं वाटतं, की सिनेमामध्ये जो नवनिर्मितीचा आनंद आहे, तोच मी आयुष्यभर घेत राहीन. त्याच्यातच मला मजा येते. नक्की, नक्की. मी पाहिलंय आम्ही एकत्र काम केलंय आपण. येस. आणि पब्लिसिटी फोटोग्राफी करताना तुम्ही तारे जमीन पर, रंग दे बसंती सारख्या चित्रपटांच्या टीमसोबत काम केलेलं आहे. त्या सेट्सवरील अनुभव काही होते आम्हाला ऐकायला आवडेल त्याच्यामध्ये. रंग दे बसंती म्हणा किंवा अ, मंगल पांडे म्हणा, हे अतिशय मोठ्या बजेटचे सिनेमे हं, होते. हं, हं, हं. आणि म्हणजे आता अगदी टेक्निकली म्हणायचं झालं, तर कसं असतं,
की मी आता पावनखिंड शूट केला. हं. तर पावनखिंड शूट करताना मी तो पावनखिंड समीर चंदांनी मला त्यावेळेला बसंती असेल किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस असेल, त्यावेळेला त्यांचे जे विचार होते, ते कायम माझ्या मनावर बिंबवले गेले किंवा श्याम बेनेगल पिरियड सिनेमाबद्दल जे काही म्हणायचे. श्याम बाबूंचं आणि समीर चंदांचं कायम असं म्हणणं असायचं, की तुम्ही जेव्हा पिरियड सिनेमा करता, तेव्हा तुम्ही अ, कमीत कमी लाईटचा वापर करून आणि हो. कमीत कमी टेक्निकचा वापर करून जर ते केले, तर ते जास्त बघणाऱ्यांच्या मनाला भिडतात. हं. म्हणजे तुम्ही म्हणजे 2 वेगवेगळे प्रवाह आहेत. एक असतो एक्स्ट्रीमली कमर्शियल प्रवाह आणि एक असतो फार सिंपल श्याम बेनेगल किंवा सुमित्रा मावशींचा प्रवाह, बरोबर. की जिकडे तुम्ही नॅचरल रिसोर्सेसमध्ये काम करता, जिथे तुम्ही खूप सोर्स लाइटिंग करता. तर मी पावनखिंड मध्ये ह्याच गोष्टी प्रकर्षाने मी करायचा प्रयत्न केला. मी अवेलेबल लाईटवर जास्तीत जास्त शूट केलं किंवा तो जो युद्धाचा जो प्रसंग बरोबर. आहे, त्याला तर मी अख्खी ती घळ जी होती जंगलात, हं. त्या अख्ख्या घळीत मी वरनं स्किमर लावलेले. सो दॅट ऊन खाली उतरू नये आणि कारण का पावनखिंडीचं युद्ध होतं ते पावसात झालेलं. हं. त्याच्यामुळे ढग होते वरती. तर तिकडे ऊन दिसलं असतं तर ती गडबड झाली असती. तर मी अशा काही गोष्टी मी या मोठ्या लोकांकडून शिकलो आणि आता मला म्हणजे चुकीच्या चित्रपटांचं उदाहरण मला द्यायचं नाही. पण जितकं तुम्ही जास्त लाइटिंग कराल, जितकं तुम्ही जास्त भंपक एक कमर्शियलच्या नावावर काहीतरी भंपक चित्र उभं करायला जाल, त्याच्यात काय होतं, की अ, तुमचे कॉस्ट्यूम खोटे वाटायला लागतात. हो, हो. तुमचा सेट खोटा वाटायला लागतो. मेकअप असेल हां, किंवा तुमचा मेकअप गणतो. तर म्हणून ऐतिहासिक चित्रपट हे खूप कमीत कमी नॅचरल रिसोर्सेसमध्ये शूट झाले, तर ते जास्त चांगले वाटतात, ते मनाला भिडतात. आणि मी ऐतिहासिक चित्रपट शूट करताना मी नेहमी ही काळजी घेतो, की अवेलेबल लाईटमध्ये करणं किंवा मशालीच्या हो, ज्योतीवर हो. करणं किंवा दिवे किंवा नॅचरल रिसोर्सेसमध्ये ते जितकं करू तितकं ते मला स्वतःला बिलिव्हेबल वाटतं आणि जर ते मला ॲज अ सिनेमॅटोग्राफर बिलिव्हेबल वाटलं, तरच मला असं वाटतं, की ते प्रेक्षकांना वाटू शकतं. म्हणून मी ही काळजी नेहमी घेतो आणि लाइटिंग हा असा एक मुद्दा आहे ना, की ज्याच्यामुळे सिनेमॅटोग्राफरची जबाबदारी ऐतिहासिक चित्रपट करताना खूप जास्त असते. कारण का त्या एका लाइटिंग आणि एका टेक्निकल गोष्टींमुळे तुमचं कॉस्ट्यूम डिपार्टमेंट गडबडू शकतं. तुमचं मेकअप डिपार्टमेंट गडबडू शकतं. तर म्हणून सिनेमॅटोग्राफी ही ऐतिहासिक चित्रपट करताना ही त्या पद्धतीचीच असावी, असं मला माझ्या अनुभवातून कळलंय आणि मी मोठ्यांकडनं ज्यांचं काम बघितलंय, ज्यांच्याकडनं शिकलोय, त्यांच्याकडनं मला तेच शिकायला मिळालंय. तर मी नक्कीच. ते फॉलो करतो. त्यातून वेळ, काळ किंवा ते प्रहर त्या बरोबर, लाइटिंगमधून, सोर्समधून दिसतो नेहमी बरोबर, तुम्हाला. बरोबर. तीच गोष्ट आहे ना, कारण त्या काळात त्या लाइटिंगवरूनच कळायचं सकाळ, संध्याकाळ, हो, दुपार अगदीच, किंवा कशी अगदीच, दिसते. अगदीच. नाही आणि हो. अ, कसं आहे की अ, एक भंपक दिसू नये म्हणजे अगदीच हं. वरवरच्या भाषेत म्हणायला गेलं तर ते खोटं-खोटं वाटायला लागतं. हं. तर ते तसं करून चालत नाही. खूप सोर्स लाइटिंगमध्ये आणि खूप रिअलिस्टिकली ते चित्रीकरण करणं खूप गरजेचं असतं. तुम्ही आता हे स्टील पब्लिसिटी डिझाइन काम केलं, फोटोग्राफीचं काम केलं. म्हणजे काही कुठं शिक्षण घेतलं किंवा काय? मी कमर्शियल आर्टिस्ट आहे. बरं. अ, वरळीच्या एल.एस. रहेजा स्कूलमधनं मी कमर्शियल आर्ट्सचा डिप्लोमा केलेला आहे. वाह! वाह! त्याच्यानंतर मी जे-जेमधून फोटोग्राफीचा कोर्स केला आहे. हं. बँड्राच्या रहेजा स्कूलमधनं मी कलर फोटोग्राफीचा पण कोर्स केलेला आहे. तर अरे वाह! माझी जडणघडण ही फोटोग्राफरची होती बरोबर. आणि तिथूनच माझ्या करिअरला सुरुवात झाली. सुरुवातीला मी काही चित्रपट केले. त्याच्यामध्ये मला कळलं, की अशा प्रकारचे चित्रपट करू नये हां, हां, हां. आणि मग मी स्क्रिप्ट वाचायला लागलो. मग चूज करायला लागलो, की मला काय चित्रपट करायचे आहेत. कदाचित अ, जाणते-अजाणतेपणे माझा फिल्म मेकरचा प्रवास हा तेव्हाच सुरू झाला होता. बरोबर. कारण का मला तेव्हाच कळायला लागलेलं, की हां, स्क्रिप्ट वाचून आपण काम केलं पाहिजे. पब्लिसिटी फोटोग्राफी हा असा विषय आहे, की तुमच्या अख्ख्या चित्रपटाचा गाभा तुम्हाला एका इमेजमध्ये आणायचा हो, असतो. हो, हो. कारण का तुम्हाला दृक आणि श्राव्य कशाचाच सपोर्ट नसतो. तुम्हाला एका इमेजमधनं तुमच्या चित्रपटाची गोष्ट सांगायची असते. तर मग अ, म्हणून काही चित्रपट मी केलेले मला असं वाटतं रंग दे बसंतीची पब्लिसिटी ती अजूनही ती पब्लिसिटी जी आहे ती अ, जिवंत आहे. जिवंत. कारण का तो तो खरंच म्हणजे त्या दृष्टीने केलेलं काम आहे ते
आणि तशा पद्धतीने त्या चित्रपटाची इमेज म्हणून, ते यूथ म्हणून राइट. ती इमेज कशी वर्क होईल आणि मला त्याच्यातून काय सांगायचंय आणि एखादं काम करताना खरं म्हणजे कसं आहे ना, तुम्ही पण त्या फेजमध्ये असणं खूप गरजेचं गरजेचं. असतं. म्हणजे रंगपसंती करताना तुम्ही पण एनर्जेटिक असायला लागतं. बरोबर. मंगल पार्टी करताना तुम्ही सुद्धा त्या फेजमध्ये असायला लागतं. हं. जसं आता माझं म्हणजे स्टिल फोटोग्राफीचं जरा वेगळं राहिलं. पण मी चित्रपट जे शूट केलेत, त्याच्यामधले काही चित्रपट मी सुद्धा परत शूट करू शकणार नाही. हं. कारण का जर स्टॅनली का डब्बा असेल किंवा एलिझाबेथ एकादशी असेल, हे चित्रपट मी आज स्वतः जरी शूट करायला गेलो, तरी मी परत नाही ते शूट होणार. करू शकणार. कारण का हो. ते आर्ट, दॅट इज आर्ट. हो, हो. म्हणजे सेहवागचा स्क्वेअर कटचा 6 कसा असतो तसे आहेत ते. ते आर्ट म्हणजे ते ओघात ते झालेलं काम आहे. त्याला एक कलेच्या अँगलनेच आपण बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये असं खूप टेक्निक आणि 1+1=2 असं त्या कामाकडे बघून नाही चालत. तसं केलं असतं तर कदाचित तो सिनेमाच माझ्याकडनं झाला नसता. नुकतीच त्याचं 20 वर्षाचा हो, सेलिब्रेशन तुम्ही झालं हो. आणि त्याचे बऱ्याच लोकांनी पाहिले त्याच्यात. पण आता हे फिल्म इंडस्ट्रीत नक्की तुम्ही कधी आलात किंवा फॅमिली किंवा तुम्ही नक्की कुठले आणि कसं या चित्रपट क्षेत्रामध्ये आलात? नाही, चित्रपट क्षेत्रात तर मी ॲक्सिडेंटली झालेलो आहे. मी मूळचा माझं गाव धोम अच्छा. आणि सातारा. सातारा हं. वाईजवळच. हं. आणि धरणग्रस्त आहोत आम्ही आणि खूप मोठी फॅमिली. म्हणजे आजोबांना माझ्या 6 भाऊ अ, आणि बहिणी. तर खूप मोठी फॅमिली आणि धरणग्रस्त असल्यामुळे आमची सगळी फॅमिली बरोबर आहे. विभागली गेली, चालेल. विखुरलेली आहे. हं. ती कोरेगावपासून ते म्हणजे सातारा कोरेगावपासून ते हं. तेच धोमच्या आसपासची गावं, वेलंग वगैरे तिथे सगळे नातेवाईक आहेत. तिथे आमचा गोतावळा आहे सगळा. अ, वडील शाळा वगैरे शाळेत असताना माझ्या मते आजोबांनी मुंबईला शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. माझे वडील अ, त्यांचं शिक्षण रुपारेल कॉलेजमध्ये झालं. अ, आमच्या घराण्यात पहिला शिक्षित पुरुष म्हणजे माझे वडील. अच्छा. आणि त्याच्या आधी काही कोणाचा शिक्षणाशी काही संबंध नव्हता. आजोबांनी सुद्धा अगदीच बेसिक शिक्षण घेतलेलं होतं. आणि मग माझी मोठी बहीण डॉक्टर आहे. आम्ही 3 भावंड आहोत. माझी मोठी बहीण डॉक्टर आहे. दुसरी बहीण आहे ती इंजिनिअर आहे. अरे वाह! बरं. ती सुद्धा आता मल्टी लेव्हल मार्केटिंगमध्ये खूप मोठ्या लेव्हलला काम करते. आणि असं आमचं घर आहे. आई-वडील मुंबईला असतात. माझं लग्नानंतर माझी बायको टाइम्स ऑफ इंडियामध्ये होती. आणि मग मी सुद्धा ती एज्युकेशनचा बीट सांभाळत होती लग्नाच्या आधीपासून. बरं. तर निर्णय मी असा घेतला, की तिला मी सांगितलं कारण का तिने एज्युकेशनचा बीट सोडला असता, तर मग तिला काय वाटेल तो बीट घ्यावा लागला असता मुंबईत. तर मी तो विचार केला, की तिला म्हटलं, की "तू पुण्यातच थांब." हं. आणि मग लग्नानंतर माझं पुण्यात येणं-जाणं वाढलं आणि पुण्यात बेसिकली वातावरण पण चांगलं आहे. त्याच्यामुळे हो, मला हो. पुणं जरा जास्त रुळलं मला. हं. तर म्हणून लग्नानंतर माझं घर आता पुण्यात आहे. वाह! आई-वडील मुंबईत असतात. अप चालू असतं कामाच्या निमित्ताने. हो, हो. नाही पाहतो मी नेहमी तुमचं मराठी, हिंदी, साऊथचे सिनेमे हो, असतील बाकी. हो. आता स्टिल फोटोग्राफर ते सिनेमॅटोग्राफीपर्यंत हा जो प्रवास आहे, म्हणजे कसं होतं एखादा आपल्याला काम एखादं सेफ वाटतं, पण ते आव्हान मोठं आहे. पण बरोबर. ती डेअरिंग कधी-कधी तोडावी लागते किंवा निर्णय घ्यावा लागतो. बरं. अशी कुठली गोष्ट घडली की तुम्ही ते एक सिनेमॅटोग्राफर म्हणून काम सुरू करूयात आणि आपण काम करू शकतो, अशी कधी कधी वाटलं तुम्हाला ती गोष्ट? खरं सांगू का? मी पब्लिसिटी स्टिल्स करताना मी खूप चांगल्या लेव्हलला काम करत होतो. हं. म्हणजे त्यावेळेला जे काही मोठे सिनेमे होते ते सगळे मी केले. म्हणजे मंगल पांडे असेल, रंग दे बसंती हं. असेल, तारे जमीन पर असेल. तर हे सगळं करत असताना मी म्हणजे सगळ्या टॉपच्या बॉलिवूड गँग बरोबर होतो बरोबर. आणि मी मी चांगली कामं करत होतो. मी उगाच काहीतरी हां. करत नव्हतो, की कमर्शियल सिनेमे करत नव्हतो. बरं. मी त्यातल्या त्यात कंटेंट ड्रिव्हन सिनेमे करत होतो आणि त्यावेळेला मला असं जाणवलं म्हणजे अ, 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 ज्याची मी नावं घेतोय आता विशालजी असतील किंवा श्याम बेनेगल असतील किंवा समीर चंदा समीर असतील. खान. म्हणजे माझं भाग्य आहे, की समीर चंदांसारख्या मोठ्या आर्ट डायरेक्टरच्या केबिनमध्ये मी शूट केलेल्या 12 फ्रेम ब्लॅक एंड व्हाईट त्यांनी लावल्या होत्या. वाह! वाह! म्हणजे माझ्यासारख्या फोटोग्राफरसाठी कोणीतरी देव्हाऱ्यात नेऊन मला बसवल्यासारखी फीलिंग येते, की हं. समीर चंदा ज्यांना मी आयुष्यभर मानतो, मानत राहीन, की ज्यांच्यामुळे माझं करिअर उभं राहिलं.
त्या माणसाच्या केबिनमध्ये माझे फोटो, कारण का त्यांना माझं काम आवडायचं आणि म्हणूनच त्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे माझ्या स्टिल फोटोग्राफीच्या करिअरमध्ये मला समीर चंदा असतील, विक्रम गायकवाड असतील, या लोकांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांनी जिथे-जिथे ते जातील तिथे-तिथे माझं नाव रिकमेंड केलं. तिथे आणि आपली फील्डच अशी आहे, मग ते सिनेमॅटोग्राफर असू देत, स्टिल फोटोग्राफर असू देत, तुम्हाला काम बघून तुम्हाला काम मिळतं. तुमचं काही कोणी सर्टिफिकेट विचारत नाही आणि तुम्हाला काही म्हणजे कुठल्याही कमर्शियल बांधणीत ते बसत नाही ते तुमचं काम. तर ते त्या पद्धतीने होत गेलं. हा जो ट्रान्झिशन माझ्या आयुष्यात घडला, तो मला असं वाटतं, की त्याचं मी पूर्ण आणि संपूर्ण क्रेडिट मी अमोल गुप्तेंना देईन, की त्यावेळेला तारे जमीन पर नुकताच घडला होता आणि अ, अमोल सरांना कोणीतरी सांगितलं, की असं-असं Canonचा कॅमेरा आलाय 70 त्याच्यावर चित्रपट होऊ शकतो. आणि अमोल सरांनी मला पकडला. मला म्हणाले, "चल रे, हा कॅमेरा घे, आपल्याला चित्रपट करायचा." तर चित्रपट पण नाही म्हणाले ते. खरं म्हणजे स्टॅनली का डब्बा हा जो आहे ना, हा एक खूप मोठा एक्सपेरिमेंट आहे आणि हा कुठल्या पण आपल्या सरळ भाषेत म्हणायचं झालं तर कुठल्या पण ऐऱ्या-गैऱ्याचा हा विषयच नव्हता. कारण का स्टॅनली का डब्बा चित्रपटाची स्क्रिप्टच नव्हती. 32 वर्कशॉपमध्ये घडलेला तो सिनेमा आहे. 32 वर्कशॉप, प्रत्येक वर्कशॉप 2-2, 3-3 तासाचं वर्कशॉप. अंधेरीच्या एका शाळेत आम्ही तो सिनेमा केला. म्हणजे ते वर्कशॉप्स घडत गेले आणि तो सिनेमा शेप अप होत गेला. आणि तो सिनेमा करताना आम्ही 3-4 लोकं होतो अमोल गुप्तेंबरोबर. एक होता फराज, एक होती अर्चना, एक होता जितू आणि चौथा होतो मी. चित्रपट करताना आम्हाला माहितीच नव्हतं की हा चित्रपट होतोय. म्हणजे एक तर अमोल सर आणि दुसऱ्या म्हणजे दीपा मॅम, दीपा भाटिया, ज्या एडिटर आहेत सिनेमाच्या. आणि आम्ही 15-16 वर्कशॉप शूट करत राहिलो आणि 16व्या का 17व्या वर्कशॉपच्या नंतर तो वडापावचा सीन आहे, तो एडिट झाला. आणि मग आम्हाला कळलं, की अरे हा चित्रपट बनतोय. म्हणजे तो सीन जेव्हा एडिट झाला ना, तेव्हा आम्हाला कॉन्फिडन्स आला. हां, बरं आम्ही हा चित्रपट सगळा म्हणजे आम्ही वर्कशॉपच्या दृष्टीनेच केला ना. तर त्या मुलांना खायला पण आम्हीच घालायचो, त्यांना पाणी पण आम्हीच द्यायचो, ते रूम आम्हीच साफ करायचो, बेंचेस पुसायचो, सगळं आम्हीच करायचो. दिव्या जगदाळे सायन्स टीचर होत्या चित्रपटात. त्यांची स्क्रिप्ट म्हणजे 6वीचं सायन्सचं पुस्तक. दिव्या दत्ता इंग्लिशच्या शिक्षिका होत्या. त्यांचं स्क्रिप्ट म्हणजे इंग्लिशचं पुस्तक. आणि ते सगळं क्लासरूममधलं किंवा स्टाफ रूममधलं डब्यांचं कन्व्हर्सेशन हे अगदी उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी केलेलं कन्व्हर्सेशन होतं. म्हणजे त्या सिनेमाचे टेक सुद्धा म्हणजे त्यावेळेला 7Dवर होता. म्हणजे आता तरी 5D आहे. 7Dचा सेन्सर जो आहे तो 5Dच्या सेन्सरच्या 1/4 सेन्सर होता फक्त. हां. तर त्याच्यावर तो शूट झाला आणि गंमत म्हणजे तिथूनच म्हणजे त्या चित्रपटाला आता कसं कॅमेरा असतो, मग गॅफर असतो, मग फोकस पुलर असतो, मग लेन्सेस असतात. तो चित्रपट करताना म्हणजे गंमत अशी होती, की माझा फोकस मी स्वतःच करत होतो. उजव्या हातात माझ्याकडे एक जुना स्टँड होता. त्या स्टँडचा मधला दांडा तुटलेला होता. तर तो वरती उचलून कॅमेराचा पट्टा माझ्या गळ्यात अडकवून डाव्या हाताने फोकस आणि उजव्या हाताने कॅमेरा मी स्वतःच्या हाताने केला. तर त्या इतक्या मोठ्या एक्सपेरिमेंटमध्ये मी काम केल्यामुळे माझी फिल्म मेकिंगची भीतीच संपली सगळी. किंवा तिची गणितं असतात ना, की वाईड शॉट, ओएस, टू शॉट, ट्रॉली इन, ट्रॉली बॅक, ही जी सगळी गणितं माझ्या गावालाच राहिली नाहीत. कारण का चित्रपट हा अशा पद्धतीने होऊ शकतो, याचा मला स्वतःला कॉन्फिडन्स आला. कारण की मी स्वतः किती नाही म्हटलं तरी बॉलिवूडच्या निमित्ताने आणि स्टिल फोटोग्राफीच्या निमित्ताने मी फार कन्व्हेन्शनल फिल्म मेकिंग बघितलं होतं तोपर्यंत. पण क्रेडिट गोज टू अमोल सर, की त्यांनी मला ह्याच्यात ढकलला. म्हणजे त्यांनी मला ढकललं आणि मी हातपाय मारले आणि ते मी स्वतःचा जीव वाचवताना जे काही घडलं, ते घडलं. आणि म्हणूनच मी म्हणतो, की स्टॅनली का डब्बा सारखा चित्रपट आहे ना, तो मी सुद्धा परत शूट करू शकत नाही. कारण का ते त्यावेळेला ते घडलं. आणि गंमत म्हणजे सगळ्यात मोठी गंमत म्हणजे काय, की जी मी नावं घेतली माझ्यावर काम करणारे अर्चना फडके असतील, जितू राय असतील किंवा फराजा. आम्हाला जेव्हा चित्रपट तयार झाला, तेव्हा त्या चित्रपटावर माझं नाव लागलं सिनेमॅटोग्राफर म्हणून. मग अर्चनाचं नाव लागलं पोस्ट प्रोडक्शन सुपरवायझर म्हणून. तर आम्ही इतके हसत होतो, कारण का आम्हाला आमच्या गावाला पण नव्हतं. आम्हाला फक्त अमोल सर काहीतरी करतायत, आपण त्यांना मदत करू. अशा ह्याने तो आम्ही चित्रपट केला. आणि गंमत म्हणजे ॲज अ सिनेमॅटोग्राफर म्हणून माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज काय राहिलं,
की 70 त्यावेळेला 24 FPS वर शूट नाही करायचा. 70 त्यावेळेला 23.9 FPS ला शूट करायचा आणि आमचा साउंड आम्ही 24 FPS ला रेकॉर्ड केला होता. तर प्रत्येक 7 मिनिटानंतर त्या टाईमलाईनमध्ये लॅग यायचा. म्हणजे साउंड आणि व्हिज्युअल मॅच व्हायचं नाही. मग तो जो वर्कफ्लो मला बनवायला अतिशय मोठा माणूस आहे, एक नील सडवेलकर, तर त्यांनी मदत केली. त्यांच्याकडनं मला बरंच शिकायला मिळालं. तर तो बेसिकली फिल्म मेकर म्हणून हा एवढा वेगळा अनुभव, इतका मोठा एक्सपेरिमेंट आणि कदाचित खरं सांगायचं तर जगातलाच पहिला चित्रपट आहे जो पूर्णपणे 70 वर शूट झाला, तो म्हणजे स्टॅनली का डब्बा. आणि त्याचं सगळ्यात अजून एक मोठं हे सांगतो मी तुम्हाला, क्रेडिट सांगतो मी तुम्हाला, की हा कुठल्या इंडियन कंपनीने म्हणजे यशराज किंवा धर्माने नाही विकत घेतला. हा चित्रपट 20th सेंचुरी फॉक्सने विकत घेतला. त्या 20th सेंचुरी फॉक्सने डिस्ट्रीब्यूट केला. तर त्या तेवढ्या मोठ्या लेवलच्या स्क्रुटिनीमधनं जाऊन हा सिनेमा अप्रूव्ह झाला. तर ते त्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट आहे आणि जगभरातल्या लोकांना हे कळलं की या कॅमेरावर सुद्धा या अशा पद्धतीने सुद्धा सिनेमे शूट होऊ शकतात, जे की इंडिपेंडंट फिल्म मेकिंगच्या पूर्ण क्लायंटसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. नाहीतर इंडिपेंडंट फिल्म मेकर्स हे त्याच्यातच अर्धे गळून जायचे, की आता ते फिल्मचा कॅमेरा, आता ते फिल्मचं लाइटिंग, आता ते एका कॅमेऱ्याबरोबर 50 लाईटमन आणि 3 ट्रक लाईट आणि तो फोकस पुलर आणि तो गॅपर आणि मग त्याच इंडिपेंडंट फिल्म मेकरसाठी एक छोटासा कॅमेरा, माझा ॲक्टर आणि मिनिमलिस्टिक लाईटमध्ये मी काय करू शकतो? तर असा एक पूर्ण एक नवीन कॅनव्हासच ओपन झाला त्या स्टॅनली का डिब्यामुळे. तर त्याच्यामुळे मी इतकं काहीतरी नवीन बघत होतो, शिकत होतो, की हे ट्रान्झिशन कधी झालं ते मलाच कळलं नाही. आणि मग त्याच्यानंतर तर मग मी स्वतः स्टॅनली का डब्बानंतर मी स्वतः म्हणजे मी स्वतःच ठरवलं, मी त्याच्या आधी वारीला जायचो. तर माझ्या मनात होतंच, की वारीतला एखादा विषय आपण करूया आणि माऊलींसाठी आपण एक करूया. तर तो गजर झाला. गजर मी स्वतः लिहिला होता. अजित भैरवकर म्हणून माझा मित्र होता, त्याने डायरेक्ट केला. तुम्हाला सांगतो अजित भैरवकर प्रॉपर सासवडचे आहेत. अच्छा, बरोबर, बरोबर, बरोबर. तर मग तर अशा पद्धतीने तो झाला खेळीमेळीच्या वातावरणात आणि चिन्मय मांडलेकरांनी खूप मदत केली. म्हणजे ॲक्टर लोकांनी तर खूप मदत केली. गजरचे सगळे ॲक्टर आहेत, ते ॲक्चुअली अख्खी वारी चाललेत आणि अक्षरशः वडापाव खाऊन आणि 20-20 किलोमीटर चालून, पाणी नाही, काही नाही, अशा परिस्थितीत त्यांनी काम केलं आणि ते वेड लागल्यासारखं आम्ही ते शूट केलं. तर आणि गंमत म्हणजे माऊलींची कृपा अशी, की स्टॅनली रिलीज व्हायच्या आधी गजर रिलीज झाला. वाह! जरी तो स्टॅनलीच्या नंतर शूट झाला असला, तरी तो रिलीज आधी झाला. आणि गंमत म्हणजे तो काळच सगळा वेगळा होता आणि गंमत खूप खूप मजा केली, खूप मजा केली त्यावेळेला. मला वाटतं तो गजानंतर तो एलिझाबेथ एकादशी तो Correct. पण वारी आणि याच्या रिलेटेड होता सगळ्या Correct. मुलांचा. Correct. तो त्याचा अँगल किंवा त्याचं लहान मुलं, त्याचं काम नाही का, पंढरपूर जे आपल्याला दिसतं नेहमी जुन्या पिक्चरमध्ये बरोबर. दाखवलं, पण ते वेगळ्या पद्धतीने दिसलं. बरोबर. नक्की त्याचा अनुभव कसा होता? एलिझाबेथ एकादशी करताना गंमत अशी झाली, की परेश मोकाशींनी त्याच्या आधी एक खूप मोठा सिनेमा दिला होता. तो म्हणजे होता हरिश्चंद्राची फॅक्टरी. आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी ज्यांनी शूट केला होता अमलेंदू चौधरी. तर विशेष गोष्ट म्हणजे अशी, की एलिझाबेथ एकादशीची स्क्रिप्ट ऐकल्याच्या नंतर अमलेंदू चौधरींनी परेश मोकाशींना रेकमेंड केलं, की मी हा सिनेमा नाही करू शकणार. बरोबर. आणि हा सिनेमा जो आहे, हा अमोल शूट करू शकतो, कारण का अमोल वारीला जातो दरवर्षी. बरोबर. मला माहित नाही त्यांना कसं माहिती होतं. कदाचित कोणीतरी सांगितलं असेल त्यांना. पण ते त्यांच्या अमलेंदू चौधरींकडनं आलं आणि परेश मोकाशींना जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो, तेव्हा अतिशय म्हणजे गमतीची गोष्ट अशी, की परेशने मला पहिलं एक ब्रीफ दिला होता चित्रपट शूट करायचा. तो म्हणजे असा, की मला एक असुंदर चित्रपट शूट करायचा आहे. हा शब्द मला आठवतो. असुंदर म्हणजे कुठल्याही प्रकारच्या, म्हणजे परेश मोकाशींना ॲज अ डायरेक्टर पण माहिती होतं, की कुठल्याही प्रकारच्या टेक्निकल बाजात न अडकता चित्रपट हा शूट झाला पाहिजे. एकदम डॉक्यू ड्रामा टाइप, एकदम उत्स्फूर्तपणे शूट झाला, तरच त्या चित्रपटाला मजा येईल. आणि मी म्हणतो एलिझाबेथ एकादशीला माझं कास्टिंग झालं एका दृष्टीने, की कारण का तो जर सिनेमा मोठा कॅमेरा आणि सगळं मोठे तंत्रज्ञ आणि लाइटिंग आणि अशा पद्धतीत शूट करायला गेलो असतो, तर तो अजिबात झाला नसता. माझ्यासाठी सगळ्यात मोठा प्लस पॉइंट हाच होता, की पंढरपूर मला इन अँड आउट माहिती होतं. माझ्याकडे असा कॅमेरा होता, की जो लोकांना दिसायचाच नाही. बरोबर. तर म्हणून म्हणजे गरम बांगड्या, गरम चाय, तो सीन आहे ना, तो
तो तिकडे नामदेव पायरीवर शूट झालेला सीन आहे. हो. आणि वारीच्या म्हणजे कार्तिकी वारीच्या दिवशी, ज्या दिवशी त्या पायऱ्यांवरनं कमीत कमी 8 ते 10 लाख लोक अंघोळ करून वरती चालत जातात दर्शनाला, त्या पायरीवर शूट झालाय तो सीन त्या दिवशी. आणि कोणी कॅमेऱ्यात बघत नाही. बरोबर. तर हा जो प्लस पॉइंट आहे, हा दुसऱ्या कुठल्याही कॅमेऱ्याबरोबर हे शक्यच झालं नसतं. तो फक्त तो एक छोटा कॅमेरा कोणाला न दिसणारा होता म्हणून. आणि गंमत म्हणजे त्या मुलांचं आणि आमचं बॉन्डिंग तेवढं मजेदार होतं. म्हणजे एलिझाबेथ एकादशीचे पण असे किस्से आहेत. म्हणजे मी स्वतः टेक्निकल टीम बरोबर सारडा धर्मशाळा म्हणून घाटावर एक धर्मशाळा आहे, तिथे राहिलो होतो. कारण का मी जर बाहेर हॉटेलमध्ये राहिलो असतो, तर तिथून घाटापर्यंत पोहोचायचा प्रवासच आम्हाला झेपला नसता. म्हणून मी स्वतः माझ्या टेक्निकल टीम बरोबर, कॅमेरा, लाईटच्या टीम बरोबर घाटावरच राहिलो होतो. आणि मग आम्ही तिथूनच अपडाऊन करून चालत उतरायचो, चालत आम्ही आमचे शूट करायचो आणि परत रूमवर जाऊन झोपायचो. असं ते आम्ही सगळं घडवलं. त्यांनी एक वारकरी म्हणूनच तुम्ही त्यातून हो, इन्व्हॉल्व हो. झालता सगळं. हो. त्याशिवाय आणि ते नाही काम सिनेमा ते म्हणजे परत एक मी सांगतो, की तो एलिझाबेथ सुद्धा तो एक तर परेश मुखाशींनी फार मला स्वातंत्र्य दिलं. माझ्या पद्धतीने काम करू दिलं. विश्वास ठेवला त्यांनी माझ्यावर. आणि स्टॅनली का डब्बा सारखाच एलिझाबेथ एकादशी सुद्धा चित्रपट मी स्वतः सुद्धा परत शूट करू शकत नाही. कारण का ती माऊलींकडे नाळ जोडलेली होती. हो. आणि त्याच्यातूनच ते घडलं. आणि म्हणजे अजून एक एलिझाबेथ एकादशीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या चित्रपटात एकही शॉट मी ट्रायपॉडवर घेतलेला नाहीये. त्या चित्रपटाचा एकूण एक शॉट माझ्या खांद्यावर हँडहेल्ड शूट झालेला चित्रपट आहे तो. आणि माझ्या मते म्हणूनच त्या चित्रपटात ती एनर्जी आली. म्हणूनच हां. माझ्या मते त्या चित्रपटात ते जे आत्मीयता आली. लहान आणि मुलांचा भावविश्वास दिसतो हो, त्याच्यामध्ये. अगदीच. म्हणजे आता ते तर परेशजींचं क्रेडिट आहे. आणि मला असं वाटतं ते मला जे काही स्वातंत्र्य मिळालं, हे 2 चित्रपट शूट करताना मला माझ्या दिग्दर्शकांकडनं जे काही स्वातंत्र्य मिळालं, तर मला असं वाटतं की ह्या 2 चित्रपटांनी मला खूप शिकवलं. एकतर कुठल्याही गणितांमध्ये न न अडकून राहता आपलं काम कसं करावं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अ, अ, चित्रपट क्रिएटिव्हली हा असतो तो अ, तुमच्या एनर्जीवर अवलंबून असतो. तुम्ही त्या चित्रपटाला काय देऊ शकता, हे जर तुम्ही बघितलं, तर तुम्ही फार मोठं काम करू शकता. तुम्ही जर विचार करत राहिलात, की मला ह्याच्यातून काय मिळेल? मग तुम्ही दिग्दर्शक असाल, तुम्ही कॅमेरामन असाल, तरीसुद्धा मला असं वाटतं मी या चित्रपटाला काय देऊ शकतो, इतक्या प्रामाणिकपणे जर तुम्ही काम कराल, तर तुम्ही नेहमीच चौकटीच्या बाहेरचं काम करू शकता. आणि तरच तुमचा एक कलाकार म्हणून कस लागतो. आणि तो लागावा म्हणून कदाचित देवच तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पाठवत असतो. तुमच्याकडनं करून घेतो. नक्की, नक्की. आणि याच्यानंतर म्हणजे हे लहान मुलांचे स्टॅनली का डिब्बा असेल किंवा तुमचा एलिझाबेथ असेल. त्यानंतर बरेचसे तुम्ही दिग्दर्शन म्हणजे तुम्ही दिग्दर्शनाकडे पण नंतर वळालात खरं तर. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे लहान मुलांचं स्टोरी असतील, त्यांच्या ग्रामीण कथा. मला वाटते हे रंगापतंगा बरोबर. याला सुमीसाठी तुम्हाला ग्रामीण पुरस्कार मिळालेले आहेत. आणि ती गोष्ट म्हणजे तुम्ही राहायला मुंबईला, तुमचं कल्चर तिकडे गेले, बॉलिवूडमध्ये राहिलाय किंवा तुम्ही मोठे बजेटचे सिनेमे, मोठं ग्लॅमरस दुनिया. पण तुम्ही हे ग्रामीण कथा आणि त्याच्यामधले केलेलं काम हे कशा पद्धतीने करता? म्हणजे तुम्हाला हे कसं काय सुचतं किंवा तुम्ही कसं हँडल करता त्या गोष्टी सगळ्या? अ, अ, याचं क्रेडिट खरं म्हणजे मी माझ्या वडिलांना देईन. हं, हं. आमच्या घरी खूप पुस्तकं आहेत. म्हणजे जरी मी फिजिकली सगळी वाचली नसली, तरी आमच्या घरात आत्ता सुद्धा कमीत कमी एक 3,500 ते 4,000 पुस्तकं आहेत. बरोबर. आणि अ, सतत चांगलं काहीतरी डोळ्यासमोर असण्याचा अ, परिणाम तुमच्यावर होतो, बरोबर. जो माझ्या बाबतीत झालाय. आणि त्याच्यामुळे मला इतकं जेव्हा मी फिल्म मेकिंग म्हणून सुरू केली, तेव्हा मला एवढं कळत होतं, की कंटेंट हा महत्त्वाचा आहे. हं. आणि म्हणूनच मी नेहमी अ, अ, रत्नाकर मतकरी असतील, हं, हं. सुमित्रा भावे असतील, परेश मोकाशी असतील, अमोल गुप्ते असतील. मी नेहमी चांगल्या लोकांबरोबर आणि चांगल्या कंटेंट क्रिएटर बरोबर राहिलो. कारण का मला आशयघन चित्रपटांमध्ये नेहमी इंटरेस्ट राहिला. हो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या आयुष्यात अजून एक घडली. जेव्हा मी हे स्टिल फोटोग्राफरवरून मी जेव्हा स्विच केलं सिनेमॅटोग्राफीमध्ये, त्याच्यात मी पहिली एक डॉक्युमेंटरी शूट केली, नीरोज गेस्ट नावाची. हो, हो. पी. साईनाथ म्हणून एक खूप मोठे एडिटर आहेत हिंदूचे, ज्यांना अतिशय मानाचा असा मॅगसेसे अवॉर्ड मिळालेला आहे जर्नलिझमचा.
त्यांच्याबरोबर मला 1 ते दीड वर्ष काम करायला मिळालं. नीरोज गेस्ट नावाची डॉक्युमेंटरी मी शूट केली. म्हणजे स्टॅन्ली का डिब्बाच्या आधीचं 1 वर्ष मी हे करत होतो. बरोबर. मी स्टिल फोटोग्राफी सोडली आणि गंमत म्हणजे कुठेतरी अमोल गुप्ते आणि दीपा पाटिया हे मला बघत होते एक हं. पाऊल पुढे टाकताना आणि मग त्यांनी मला नीरोज गेस्टचा कॅमेरा करायची संधी दिली दीपा मॅमनी. आणि मग त्याच्यामध्ये मी ग्रामीण आयुष्य आणि खास करून विदर्भातलं आणि मराठवाड्यातलं अ, ग्रामीण आयुष्य खूप जवळून बघितलं. अ, खूप डिस्टर्बिंग होतं ते सगळं. म्हणजे अ, मी ऑलमोस्ट 350 आत्महत्याग्रस्त घरांमध्ये इंटरव्ह्यू शूट केलेत. बरं. अ, अ, सांगायला वाईट वाटतं मला, पण मला एक अशी आई माहिती आहे, की की जिच्या नवऱ्याने आत्महत्या केली आणि त्याला सावडायला पैसे नाहीयेत. म्हणून तिची मोठी मुलगी तिने सावकाराकडे पाठवली. बरं. अशा खडतर कथा आणि अशा खडतर अनुभव मी तिकडे घेतले. कोणाच्या तरी ₹200-250 बी-कॉमची फी भरायला, फायनल इयरचे पैसे भरायला ₹200-250 नसताना नाहीयेत म्हणून कोणतरी परीक्षाच देत नाहीये. हं, हं. आणि अ, एकाच घरात 3-3 आत्महत्या. आजोबांनी केली, बाबांनी केली, मोठ्या मुलाने केली. बरोबर. अशी 16-16 खाणाची मोठीच्या मोठी घरं झाली. गोठे हं. आणि त्याच्यामध्ये आता एक गाय नाही राहिली, एक कोंबडीचं पिल्लू नाही राहिलं. आजीचं ऑपरेशन होतं, 2 बैल विकले. मुलीचं लग्न झालं, 5 गायी विकल्या. हे इतकं सगळं मी इतक्या जवळून बघितलं आणि आमचं स्वतःचं सुद्धा बॅकग्राऊंड जसं मी तुम्हाला बोललो मगाशी, की हं, हं. धरणग्रस्त आहोत आम्ही. तर अ, द म्हणजे आमच्या घरात सुद्धा आजोबांना 6 भाऊ आणि 3 बहिणी म्हणजे इतका गोतावळा. हं, हं. तर ते जे डिस्टर्ब झालेलं जे काही धरणग्रस्त म्हणून आता हो, हो. ज्यांना जे आहेत त्यांना माहिती आहे. माहिती. तर ते सगळं डिस्टर्ब झालेलं जे काही बघितलं, तर त्याचा एक खूप कुठेतरी माझ्या अ, मनावर आतमध्ये परिणाम होता आणि ह्याच्या विपरीत माझ्या आजोळी खूप छान होतं. म्हणजे मी लहानपणी आजोळी म्हणजे आईकडे. तर तिथे एक 7-8 म्हणजे तिथे सुद्धा जॉइंट फॅमिली होती. तर आजोबांचे 3-4 भाऊ एकत्र राहायचे. मोठंच्या मोठं घर आणि मग सगळ्यांची नातवंड उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हं, एकत्र. मग ते सगळे मामा. मग उन्हाळ्यात तलावावर जाऊन बैलगाडीतून पाणी भरून आणायचं. हं. मग आपलं आंब्याचं झाड, मग आपलं शिवार. हा जो अ, आपलेपणा. आपलेपणा जो हं. असतो एका शेतकरी कुटुंबात, म्हणजे नुसतंच एकमेकांबद्दलचा नाही, पण स्वतःच्या गोष्टींबद्दलचा, स्वतःच्या जमिनीबद्दलचा, ते मी तिथे खूप जवळून बघितलं आणि त्याचा खूप खोल परिणाम माझ्या आयुष्यावर आहे. आणि म्हणूनच कारण का रंगापतंगाला जे अ, सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपटाचा राज्य पुरस्कार मिळाला, त्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट मी देतो डायरेक्टली नीरोज गेस्टला आणि हं. पी. साईनाथांना. अच्छा. कारण का पी. साईनाथांबरोबर जेव्हा मी फिरत होतो, तेव्हा प्रत्येक वेळेला काही दीपा मॅमना बरोबर यायचं नाही. कारण का त्यावेळेला सुद्धा मोठ्या एडिटर होत्या. त्यांची मोठी-मोठी कामं म्हणजे त्या यशराज आणि धर्माचे हं. फिल्म्स एडिट करणाऱ्या खूप मोठ्या एडिटर आहेत. तर मी त्यांच्यावर जायचो आणि मी कितीही त्यांच्यावर फिरत असलो, तरी मी मुंबईत वाढलेला अतिशय बेसिक मनोवृत्ती असलेला एक तरुण होतो, की की ज्याला अ, 4 गाड्या घ्यायच्या होत्या, हं. ज्याला 2 फ्लॅट घ्यायचे होते, ज्याला काहीतरी ऐश-आराम करायचा होता बरोबर. आणि तिथून मी एकदम ह्या सगळ्या आयुष्य मी बघितलं, मी बुचकळ्यात पडलो आणि पी. साईनाथांना मी असे प्रश्न विचारायचो, ते चिडायचे माझ्यावर, हं. की "अरे तुम्ही शहरातली मुलं तुम्ही काय करताय?" ते बेसिकली पी. साईनाथांनी मला ती जाणीव करून दिली आणि मी खूप, खूप, खूप मला असं वाटतं, की मी तिथे तो जो ट्रान्झिशन पिरियड होता ना, तो सगळ्या बाबतीत माझ्या आयुष्यात ट्रान्झिशन घडलं, की जिथे मी जास्त संवेदनशील बनलो. जिथे मी जास्त अ, अ, मला धार आली माझ्या कामाला. हं. मला विषय काय हाताळावेत ते कळलं आणि म्हणजे एकंदर ह्या सगळ्या ट्रान्झिशनचं आणि मी आता जे काय आहे, त्याचं क्रेडिट मी अमोल गुप्तेंना आणि दीपा मॅमना देतो. आणि त्याच्यामध्ये उत्प्रेरक बरेच होते. म्हणजे उत्प्रेरक तुम्ही म्हणाल तर पी. साईनाथ पण उत्प्रेरक होते. सुमित्रा मावशी पण उत्प्रेरक होत्या. रत्नाकर मतकरी पण उत्प्रेरक होते. आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रवास आणि ह्याच्या पुढच्या माझ्या ज्या काही विषयांमध्ये मला जे बिलीव्ह आहे,
मला असं वाटतं की कुठेतरी त्याची पाळंमुळं त्या माझ्या ट्रान्झिशनमध्ये दडलेली आहेत, की जिथे मी खूप करेक्ट वेळेला करेक्ट लोकांबरोबर माझ्या आयुष्यात होतो आणि त्याच्यामुळेच मी आज जे आहे ते आहे. अमोल दादा, सुमी हा चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मग त्याच्यामध्ये त्या मुलीलाही मिळालं, चित्रपटाला मिळाला. तर ही गोष्ट कशी सुचली नक्की आणि यामागचा नक्की काय प्रवास आहे? अ, सुमी ॲक्चुअली मी सुमीचं खरं क्रेडिट देतो माझ्या वाईफला. अच्छा. स्वाती ही टाइम्स ऑफ इंडियामध्ये पत्रकार आहे आणि एज्युकेशनचा म्हणजे शिक्षणाचा बीट तिच्याकडे आहे. बरोबर. तर स्वातीमुळे मी कायम अ, अशा गोष्टी ऐकत असतो, की झेडपीच्या शाळांमधले सक्सेस स्टोरीज, त्याच्यानंतर एक म्हणजे अशा बऱ्याच स्टोरीज ती करते, की एका विद्यार्थ्यासाठी एक शिक्षक 25 किलोमीटर बाईक चालवत रोज जातो, त्याला शिकवतो. मग त्याचा मित्र पण तोच, मग त्याचा शिक्षक पण तोच, त्याच्यावर पण मधल्या सुट्टीत फुटबॉल पण खेळतो. त्याच्यानंतर अशी एक मुलगी जी 8 किलोमीटरचं जंगल पार करून रोज चालत तिच्या शाळेत जाते आणि मग ती चालत परत येते आदिवासी पाड्यात. तर अशा स्टोरीज मी अ, स्वातीकडनं ऐकत असतो, बघत असतो. तर त्या कुठेतरी त्याचा खूप सखोल परिणाम माझ्यावर होतो, की मला अ, असं वाटतं जसं आपण लहान असताना आपल्याला असतं ना, एक आई-बाबांनी सांगितलेलं असतं, की की इतके-इतके टक्के मार्क मिळाले तर सायकल. तसं मला असं वाटतं, की अशा लोकांना, अशा रिअल लाईफ हिरोजना जर आपण सेलिब्रेट नाही केलं, तर मग मला असं वाटतं, तर मग फिल्म मेकर म्हणून आपण आपलं काही खरं नाही. म्हणजे बरोबर. मग आपण खोटे आहोत असं मला वाटतं. तर म्हणून अशा गोष्टी मला खूप जास्त टेम्प्ट करतात. म्हणजे रिअल लाईफ हिरोज मला जास्त सादर करायला आवडतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अ, सुमी हा जो विषय आहे, हा माझे मित्र आहेत संजीव झा. तर संजीव झा यांनी ॲक्चुअली हिंदीत लिहिलेला हा चित्रपट होता ओके. आणि एक 7-8 वर्षापूर्वी त्यांनी मला त्याची वन लायनर ऐकवलेली, स्क्रिप्ट ऐकवली. तर तेव्हापासून माझ्या डोक्यात हा चित्रपट अडकलेला होता आणि त्यावेळेला तर मी संजीवसाठी प्रयत्न करत होतो. कारण कारण का त्यावेळेला मी थोडंसं ते प्रोड्युसर आणि त्या झोनमध्ये होतो, की रंगपतंग प्रोड्यूस केलेला. मग त्याच्या मागोमाग अजून काही गोष्टी चालू होत्या. तर मग मी विचार करत होतो, की तो चित्रपट आहे. त्यावेळेला त्याचं नाव फातिमा होतं. तर मग तो चित्रपट आपण करावा असं आणि प्रोड्यूस करावा असं मला वाटत होतं. पण मराठी सिनेमाचं ॲक्चुअली त्याची ताकदच ही आहे, की आपण छोट्यात छोटी कथानकं आपण उभी करू शकतो, आपण प्रदर्शित करू शकतो. पण हिंदीमध्ये ते शक्य होत नाही. हिंदीमध्ये त्यांना फार हिरो ड्रिव्हन इंडस्ट्री असल्यामुळे अशा प्रकारचे चित्रपट तिकडे कोणी सहसा हात टाकत नाही. तर मग 4-5 वर्ष वाट बघून शेवटी मीच संजीवला म्हटलं, की "संजीव, मला तू ह्या चित्रपटाचे राईट्स दे. मी मराठीत माझ्या पद्धतीने बनवतो." बरोबर. संजीवने सुद्धा मला तो चित्रपट दिला. मग मी माझ्या पद्धतीने स्क्रिप्ट अडॉप्ट केली. प्रसाद नामजोशींकडून डायलॉग लिहून घेतले आणि मग खरं क्रेडिट परत एकदा मी सांगतो, की माझ्या वाईफला स्वातीलाच जातं. कारण का ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आणि त्या सेलिब्रेट कराव्यात अशी खुमखुमी मला तिच्यामुळेच सतत राहिली, की चांगल्या लोकांचा गौरव करावा. चांगल्या लोकांना आपण नेहमी काहीतरी आपल्या दृष्टीने एक मानाचा तुरा द्यावा. तर त्या संकल्पनेतून हा चित्रपट घडला. चित्रपटाचं म्हणजे गंमत अशी, की माझ्याच 2-3 मित्रांनी एकत्र येऊन हा चित्रपट बनवायला मला मदत केली. चित्रपट अतिशय खस्ताखात मी बनवला. कारण का ह्या चित्रपटाच्या आधी रंगापतंगा झाला होता. रंगापतंगामध्ये अ, नुकसान झालं होतं. त्याच्यानंतर नशीबवान मी केला होता. नशीबवानमध्ये सुद्धा काही मला पैसे बघायला मिळालेले नव्हते आणि तरी परत एकदा मी सुमी करताना मला घरातूनच खूप विरोध होता. म्हणजे वाईफ म्हणत होती, "अरे काय चाललंय?" म्हणजे "तू आपण परत-परत करणार पण कसं?" म्हणजे पण मी आपलं हेकेखोरपणे "नाही, नाही मला माहिती आहे हा चित्रपट चांगला आहे, ह्याला हे करणार आहे." म्हणजे चित्रपट बनवताना सुद्धा मी कितीतरी वेळा बोललो, की "नाही, नाही हा नॅशनलचा चित्रपट आहे." आणि मग तो कसाबसा मी खेचला. चित्रपट करताना मला अजूनही आठवतं, की शूटिंगमध्ये 4-5 दिवस तर सकाळी शूटिंग आहे आज आणि सकाळी जनरेटरमध्ये डिझेल टाकायला पैसे नसायचे. अशा परिस्थितीत सगळ्या माझ्या मित्रांनी, माझ्या ॲक्टर्सने मला मदत केली आणि तो चित्रपट आम्ही बनवला. तर या चित्रपटाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला 3 नॅशनल अवॉर्ड मिळाले.
आणि 2 अतिशय मानाचे राज्य पुरस्कार मिळाले. चित्रपटाला बेस्ट चिल्ड्रन्स फिल्मचं सुवर्णकमळ मिळालं. फार कमी लोकांनाही माहिती आहे. त्याच्यानंतर दोन्ही मुलांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचं रौप्य पदक मिळालं. आकांक्षा पिंगळेचं तर क्रेडिट आहेच, पण तिच्याबरोबर काम ज्याने केलं दिव्य शिंदुलकर. दिव्य शिंदुलकर हा स्पेशल चाइल्ड आहे. तो 100% बहिरा आहे. एका मशीनवर ते मशीन ऑपरेशन करून त्याला ऐकू येतं. त्याला आणि फक्त 50%च ऐकू येतं. तर जेव्हा या मुलाला मी भेटलो तेव्हा माझ्या फिल्ममधला प्रोटॅगनिस्ट जो होता तो नॉर्मल होता. पण त्या मुलाला बघून मला असं वाटलं की मला ह्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि ते धैर्य मला कुठून तरी अमोल गुप्तेंबरोबर मी जी कामं केलीत त्यांच्यामुळे आलं. कारण का अमोल गुप्ते नेहमी म्हणतात की सगळ्यांना इक्वल चान्स मिळाला पाहिजे. मला पण तेव्हा त्याला भेटून असं वाटलं की याला मी चान्स नाही देणार तर कोण देणार. आणि ते कुठेतरी ते संस्कार जे असतात अमोल गुप्तेंकडनं जे माझ्यावर झाले कळत नकळत, तर त्याच्यामुळे मला ते धैर्य मी केलं. त्याच्या मशीनचा उपयोग मी चित्रपटातच केला. ती मुलगी त्याला परत परत चिडवते की ए तुला ऐकायला येते की नाही का तुझं मशीन बंद पडलंय असे. म्हणजे ते त्या गोष्टी मी इन केल्या. आणि तो चित्रपट करताना आकांक्षा म्हणजे जी लीड आहे तिची सुद्धा खूप मदत मिळाली, घ्यावी लागली मला रादर. कारण का दिव्येशला पट्ट्या कळत नाहीत. सा रे ग म कुठल्या पट्टीत आपण बोलता कळत नाही. तो समोरच्या माणसाच्या डोळ्याचे हावभाव बघून समजतो की आपल्याला कुठल्या पट्टीत बोलायचे. म्हणजे दिव्येश बरोबर काम करताना ती एक वेगळीच बाजू मी शिकलो की अशा स्पेशल मुलांबरोबर काम करताना कसं काम करावं, किती आपल्याला धैर्य ठेवावं लागतं. त्याच्यावर डबिंग करून घेताना सुद्धा डबिंग स्टुडिओमध्ये त्याच्यावर उभं राहून मी त्याच्याकडनं अभिनय करून ते डबिंगचा करेक्ट टोन मिळवला. तर असा फार तो मजेदार सगळा किस्सा होता. आणि ज्या दिवशी राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मी पहिल्या रांगेत बसलो, अजय देवगण, त्याच्यानंतर ओम राऊत आणि या लोकांना पहिल्या रांगेत बसलो, तेव्हा लोकांना कळलं की सुमीला सुवर्णकमळ मिळालंय. तोपर्यंत काही कोणाला म्हणजे नुसती बातमी आल्याच्या नंतर मोघम काय काय इंटरव्ह्यू झाले तोपर्यंत कोणाला माहित नव्हतं. तिथे सुद्धा दिव्य शिंदुलकरला सत्कार म्हणजे पुरस्कार देताना अनुराग ठाकूरांनी स्पेशली मेन्शन केलं की एका दिव्यांग मुलाला हा पुरस्कार मिळतोय सर्वोत्कृष्ट ऍक्टरचा. अख्खं सभागृह सदन त्याच्यासाठी उभं राहिलं होतं. तर ती खूप मोठी अचिव्हमेंट आहे. अजून एक खूप महत्वाची, माझ्यासाठी खूप महत्वाची अचिव्हमेंट अशी झाली की चित्रपटाला अनंत माने पुरस्कार मला स्वतःला मिळाला सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट दिग्दर्शकासाठी. तर अनंत मानेंचा आणि माझा पर्सनल संबंध असा आहे की माझ्या ज्या सासूबाई आहेत तर अनंत माने हे त्यांचे काका आहेत. तर त्या कोल्हापूरला सुद्धा आमच्या घरात आनंद झाला की चला आपल्या घरात ही आपली परंपरा पुढे चालली आहे. तर ते खूप गोड असा अनुभव मला मिळाला. सासूरवाडीत लोक खुश झाले, फार सासू खुश झाले, माझ्या सासूबाई खूप खुश आहे. तर असा फार गमतीशीर सगळा सुमीचा पण प्रवास होता. आणि क्रेडिट ऑफकोर्स मी परत एकदा सांगतो की स्वातीमुळे मला असं वाटलं कुठेतरी मला त्या विषयामध्ये जास्त बिलीव्ह होता आणि तिच्यामुळेच असं स्ट्रॉंगली मला फील झालं की नाही हा चित्रपट आपण केला पाहिजे आणि हा खूप महत्वाचा चित्रपट बनेल पुढे जाऊन, जे की खरं ठरलं. आता स्टील फोटोग्राफी, पॉलिसी डिझाईन, मग कॅमेरामन, नंतर दिग्दर्शक, आता या सगळ्या भूमिका तुम्ही आता बऱ्याच सिनेमात मी पाहिली, आपण एकत्र काम केले, सगळ्याची धुरा तुमच्या खांद्यावर असते. मग ते काम करताना तुम्ही कसं लोकांना म्हणजे एकत्र करता, बॅलन्सिंग करता, किंवा पूर्ण जबाबदारी तुमच्यावर असते? म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की यार ट्रेस असतो, कमी वेळेत काम काढायचं असतं, चिडचिड होते की अमोल गोहे आज म्हणजे आता दिसताना वेगळा असतो, सेटवरती वेगळा येईल, बाकी गोष्टी वेगळ्या की अरे हा माणूस असं बोलू शकतो. बरोबर. पण ते कामाला जास्त प्राधान्य असतं. बरोबर. तर ह्या बाजू तुम्ही कशा सांभाळता सेटवर? हे बघा, आता अगदी खरं सांगायचं झालं तर कुठेही चित्रपट इंडस्ट्रीमध्ये चित्रपट हा 2 महत्वाच्या गोष्टींवर अवलंबून असतो. एक तुमच्या दिग्दर्शकाचं बौद्धिक क्षमता आणि दुसरी तुमच्या प्रोड्युसरची आर्थिक क्षमता. तर बौद्धिक क्षमतेबद्दल आपल्या मराठी सिनेमामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आपण उत्कृष्ट वाङ्मयातून मोठे झालेले लोक आहोत. उत्कृष्ट वाङ्मय आपल्याला लहानपणापासून वाचायला आणि बघायला मिळाले. पण आर्थिक गणित जरा गडबडीची आहेत. का गडबडीची आहेत? कारण का मराठी सिनेमा हा जर तुम्हाला कॉर्पोरेटचं
पाठबळ नसेल तर तो कुठेतरी 1 करोडच्या आतच तुम्हाला बसवावा लागतो. आणि आता मी ॲज अ डी-ओ-पी किंवा डिरेक्टर किंवा तुम्ही ॲज अ आर्ट डिरेक्टर आपल्याला ह्या गोष्टी फार जवळून त्रास झेलायला लागतो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झेलता जे काय आपण बनवतो त्याच्यामध्ये जर आपल्याला ते कलात्मक अंग नसेल तर मग गोष्टी पत्त्याच्या बंगल्यासारखे पडू शकतात. हे आपण फार जवळून बघितलंय. म्हणजे तुम्ही कितीही चांगला सेट बांधा, आर्ट डायरेक्टर म्हणून संदीप इनामकरनी किती उत्कृष्ट काम करावं, त्याला जर कथेचं पाठबळ नसेल तर गडबडतात गोष्टी. खोटं वाटेल. तर म्हणूनच मला असं वाटतं की हा जो एक बॅलन्स साधणं आहे आणि क्रिएटिव्हिटीपेक्षाही तुमचं एक उत्कृष्ट मॅनेजर म्हणून एक मॅनेजमेंटचं जे स्किल आहे ते तिथे वर येतं. मग ते मॅनेजमेंट कुठेतरी लोकांना घाई करून गडबड करून ते साधावं लागतं. सगळ्या बाजू तुम्हाला सगळ्या बाजू आहे ते ऑफकोर्स ते स्ट्रेसफुल आहे, पण तुम्हाला त्याचा एक सुवर्ण मध्य साधणं हे तुमच्या बेसिकली तुमचा सिनेमा हा सर्वतोपरी आहे हे तुम्ही विचार करून जर काम करता तर मग ते जे म्हणतात ना एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. तर 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 फिल्म मेकिंग इज माय लव्ह अँड ऑन सेट्स इट्स अ वॉर फॉर मी. तर ते आपल्याला करावं लागतं आणि त्याला खूप कंगोरे आहेत आणि ते आता एवढ्या छोट्याशा वेळेत ते सांगणं कठीण आहे, पण ते साधणं आणि ते उत्कृष्टरित्या साधणं हेच शेवटी आपल्यासाठी चॅलेंज आहे. मराठी सिनेमाला आता तेच विषय परत परत बोलण्यात काही पॉईंट नाही की प्रेक्षक येत नाही आणि हे होत नाही आणि ते होत नाही. तर मला असं वाटतं की सिनेमाला सिनेमा म्हणून आपण बघत नाही, सिनेमाला आपण एक कलाविश्व म्हणून बघतो, आपण एक कलाकार म्हणून त्याच्याकडे बघतो. म्हणून आपण परत परत ह्या सगळ्या रिस्क घेतो, म्हणून आपण परत परत हा वेडेपणा करत असतो. आणि त्याच्यात लोक आपल्यावर जुडले जातात. काही लोक जे फक्त जसं मी मगाशी म्हणालो की मला ह्याच्यातून काय मिळेल हे विचार करणारे लोक असतात ते ऑफकोर्स तुटतात. जे काहीतरी देऊ शकतात त्या चित्रपटाला, त्या कलाकृतीला, ते आपल्यावर राहतात. ते काय जसं आता काही झालं तरी आपण असतोच एकत्र. तर तो मुद्दा आहे शेवटी आणि आपल्यासाठी शेवटी आपलं काम महत्वाचं आहे. तुमचा दिग्दर्शकीय पदार्पण नशीबवान म्हणजे तो जो सिनेमा झाला सिनेमाटोग्राफर पासून ते दिग्दर्शक होण्याचा अनुभव कसा वेगळा होता? म्हणजे स्टारकास्ट चांगली होती, मुंबईत त्याचं शूट झालं, तो अनुभव नक्की कसा होता? नशीबवानला मी पहिल्यांदा तर सगळ्यात ऋणी राहीन उदयप्रकाशजींचा. उदयप्रकाश हे खूप मोठे रायटर आहेत आणि त्यांचं एक पुस्तक आहे दिल्ली की दीवार. जगभरातल्या 22 भाषांमध्ये भाषांतर झालेला तो कॉन्टेंट आहे, जगातल्या 22 भाषांमध्ये. आणि तो जो काळ होता तो त्यावेळेला जस्ट डिमॉनिटायझेशन झालं होतं. तर पैसा आणि पैशाकडे बघायचा दृष्टिकोन हा सगळ्यांचा अतिशय बदललेला होता त्या काळात. आणि मला असं वाटलं की तो कॉन्टेंट त्यावेळेला अतिशय रिलेटेबल होता. तर म्हणून मला तो विषय करावासा वाटला. उदयप्रकाशजींकडे मी गळ घातले की सर मला ह्या पुस्तकाचे राईट्स द्या. उदयप्रकाशजींनी सुद्धा काहीही विचार न करता म्हणजे खूप मोठा कॉन्टेंट मला निव्वळ आणि निव्वळ 50,000 रुपयामध्ये मराठी सिनेमा, फक्त मराठी सिनेमा बनवायला तो कॉन्टेंट मला देऊ केला. आणि नशीबवान मग मी लिहिला. चित्रपटाचा स्क्रीन प्ले सांगूनच मी म्हणजे स्क्रिप्ट पण माझ्याकडे रेडी नव्हती. भाऊ कदम लगेच तयार झाले चित्रपट करायला. भाऊंनी सुद्धा पूर्ण समर्पितरित्या तो चित्रपट केला. भाऊ त्यावेळेला अतिशय बिझी होते, म्हणजे आताही बिझीच असतात. तर भाऊंचं त्यावेळेला सोमवार मंगळवार हवा येऊ द्या असायचं, शनिवार रविवार नाटकं असायची. त्याच्यामुळे बुधवार गुरुवार शुक्रवार असं आमच्या चित्रपटाचं शूट चालायचं. मग त्याच दरम्यान मग बाकीच्या कलाकारांच्या डेट्स घेऊन तो चित्रपट आम्ही तसा केला. परत एकदा त्या चित्रपटासाठी माझे मित्र माझ्याबरोबर उभे राहिले. विनोद गायकवाड माझे मित्र आहेत, अमित पाटील आहेत, महेंद्र पाटील आहेत. हे सगळे माझ्यावर उभे राहिले आणि त्यामध्ये तो चित्रपट बनला. आणि अतिशय तो सुद्धा अतिशय इंडिपेंडेंट पद्धतीने अतिशय कमी खर्चात आम्ही तो चित्रपट बनवला. त्या चित्रपटात 2 सेट होते मोठे. त्या चित्रपटात आर्टिस्ट सुद्धा अतिशय चांगले चांगले मला लाभले. म्हणजे नेहा जोशी असतील, मिताली जगताप असतील, त्यावेळेला नवोदित होता, अतुल आगलावे होता. तर असे सगळे लोक मला लाभले. त्यानंतर नंदू घाणेकरांसारख्या सिनियर माणसाने जे आता नाही आहेत, तर नंदू घाणेकरांनी चित्रपटाचं बॅकग्राऊंड स्कोर केलं. त्या बॅकग्राऊंड स्कोरला सुद्धा सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोरचं स्टेट अवॉर्ड मिळालं. तर असं
चांगले चांगले लोक जुळत गेले आणि नशीबवान बनला. नशीबवानचं सुद्धा झालं असं की चित्रपट चांगला बनला. लँडमार्क सारख्या चांगल्या संस्थेने तो प्रदर्शित केला. पण गोष्टी काय मराठी सिनेमाच्या फार फ्रॅजाईल असतात. नशीबवान आणि उरी हो. ची रिलीज डेट एक असल्यामुळे अच्छा. नशीबवानला थोडासा फटका पडला. थिएटर्स कमी झाली. पण नंतर जेव्हा तो चित्रपट सॅटेलाइटवर म्हणजे टीव्हीवर आला झी टॉकीजला, तेव्हा त्याचं म्हणजे मला खूप फोन आले आणि खास करून सिनियर सिटीजन्सचे म्हणजे 50 ते 60-65 वर्षाच्या लोकांचे मला फोन आवर्जून यायचे. त्या चित्रपटात बेसिकली मला जे म्हणायचं होतं ते जे पैशात आयुष्यभर खेळले त्या लोकांना फार चांगलं उमगलं. त्यांना कळलं की मला काय म्हणायचं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की फिल्म मेकर म्हणून माझा एक्सपेरिमेंट कमर्शियल जरी खूप सक्सेसफुल झाला नसला तरी मला जी गोष्ट सांगायची होती ती मी चांगली व्यवस्थित सांगू शकलो. आणि भाऊ कदम बरोबर सुद्धा एक एक्सपेरिमेंट झाला माझा की अशा पद्धतीचा माणूस की ज्याला नुसतं बघूनच लोक हसायला सुरुवात करतात, अशा माणसाला एका निगेटिव्ह शेडमध्ये बघून सुद्धा लोकांना थोडंसं सरप्राईज झालं. भाऊ कदमला स्वतःला सरप्राईज झालं की अरे तुम्ही मला विचारच कसा केला या रोलसाठी. तर ते तुम्ही नेहमीच तुमची म्हणजे कथा असेल, तुमचे कलाकार असतील, लोकेशन निवड, तुम्ही एक आर्टिस्ट, कमर्शियल आर्टिस्ट आहात, कॅमेरामन आहात, म्हणजे सगळ्या बाजूनी तुम्ही त्या एक पेंटिंग म्हणूनच पाहता. बरोबर. त्या सगळ्या गोष्टी घडतात. आता ऐतिहासिक चित्रपट करताना म्हणजे तुम्ही आता पावनखिंड केला, आता मोरारबाजी केलेला आहे, अजूनही तुमचं संताजीवरती काम चालू आहे. तर हे सिनेमे करताना पाहताना नक्की विशेष काय तुम्ही अभ्यास करता की कुठल्या अँगलने त्याकडे पाहताय? ऐतिहासिक चित्रपटांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ऐतिहासिक पुरावे. म्हणजे ॲज अ दिग्दर्शक तुमच्याकडे ते असावेत. तुम्ही त्यांना कधीच स्वतःच्या फायद्यासाठी आणि काहीतरी स्वतःच्या अजेंड्यासाठी हा चित्रपट बनवू नयेत. कारण का शेवटी आपल्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण जर एखादी गोष्ट करतो तर ती आपल्यासाठी खूप महत्वाची असली पाहिजे आणि खूप जबाबदारीने आपण ते केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर मला तो वाटतो. दुसरी महत्वाची बाब मला ही वाटते की जसं मगाशी मी बोललो की खूप रिअलिस्टिकली त्याचं चित्रीकरण करणं अतिशय गरजेचं असतं. बरोबर. आणि कुठेतरी कमर्शियल बाज आणि टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा चित्रपट बनवायच्या नादात इतिहास आणि त्या विषयाचा अभ्यास कुठेतरी कमी पडला नाही पाहिजे. कारण का शेवटी याच्या एक सिनेमा जो असतो माझ्या मते तो 100 वर्ष राहतो. त्याच्यामुळे आपण जे दाखवतोय ऐतिहासिक, खास करून ऐतिहासिक चित्रपटामध्ये, ते कधीही आपण बेसिक काहीतरी करू नये. आणि प्रेझेंटेशन बद्दल तर माझं फारच म्हणजे माझं शिक्षणच आता एवढ्या मोठ्या आर्ट डायरेक्टर आणि इतक्या मोठ्या कॅमेरामन आणि अशा लोकांबरोबर झालं असल्यामुळे म्हणजे नुसतेच समीर चंदा आणि नितीन देसाई आणि म्हणजे मी समीर चंदांबरोबर रंग दे बसंती केला, त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस केला, त्याच्यानंतर नितीन देसाईंबरोबर मी मंगल पांडे केला. म्हणजे मी तेव्हा काय होतो, मी काही स्टील फोटोग्राफर होतो. पण ते ऑब्झर्वेशन आणि ते काय पद्धतीने बघतायत आणि ते काय पद्धतीने त्या सेटचे एजिंग करतायत आणि ते कुठल्या लाईट मध्ये त्या कॅमेरामन बरोबर ते काय बोलतायत, ते डीओपी वर ते काय चर्चा करतात, हे मला फार जवळून बघायला मिळालं. तर त्यावेळेला मला जे शिकायला मिळालं तेच मी आता अप्लाय करतो. आणि मला असं वाटतं की जर त्या गोष्टीचा आणि ते जे वातावरण निर्मिती तुम्ही जर करण्यात जरा जरी चुकलात तरी तो चित्रपट कुठेतरी फसू शकतो. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्याच्याबरोबर मी एक महत्वाचं नाव घेईन, विक्रम गायकवाड. विक्रम गायकवाडांबरोबर सुद्धा मला मेकअप आर्टिस्ट होते खूप मोठे, तर त्यांच्याबरोबर सुद्धा मला खूप चित्रपटांमध्ये काम करायला मिळालं. आणि विक्रमदादांची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इतिहासाचा अभ्यास अतिशय दांडगा होता, अतिशय दांडगा. म्हणजे एखादा वार झाला तर तो कुठल्या हाताने झाला, बरं तो डाव्या हाताने झाला का उजव्या हाताने झाला. म्हणजे मकबूलमध्ये माझी पहिली भेट त्यांच्यावर झाली आणि मकबूलमध्ये खूप सारे गन शॉट्स होते, खूप सारे वार होते. आणि त्या दरम्यान मला विक्रमदादांची ती बाजू कळली की एखाद्या फोरेन्सिक सायंटिस्ट प्रमाणे हा मेकअप आर्टिस्ट या सगळ्याचा विचार करतोय, याचा अभ्यास करतोय आणि रक्त कसं दाखवावं. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे 3-4 सीन मध्ये विशाल भारद्वाजांना ब्लडशेड रक्त दाखवायचं असताना विक्रम गायकवाडांनी त्यांना कन्व्हिन्स केलं की दाखवू नका,
प्रत्येक ठिकाणी काय रक्त दाखवताय, तुम्ही त्याचा इम्पॅक्ट साधा. तर इतका कमांड स्वतःच्या क्राफ्टवर असणं, म्हणजे एखादा बेसिकली जे म्हणतात ना की एक चांगला जर मार्शल आर्टिस्ट असेल तर तो कशी फाईट करावी हे नाही सांगत, ती फाईट टाळता कशी यावी हे तो जो करतो तो सगळ्यात चांगला मार्शल आर्टिस्ट असतो. तसं विक्रमदादांचं होतं. आणि विक्रमदादांबरोबर खूप अनुभव चांगला आला. म्हणजे विक्रमदादांबरोबर मी जाणत्या राजाच्या नाटकाच्या मेकिंग शूट करायला गेलो. विक्रमदादांनी मला खूप शिकवलं, खूप म्हणजे खूप शिकवलं, म्हणजे त्याची काही तुलनाच नाही. आणि विक्रमदादा असं असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी बाबासाहेब पुरंदरेंबरोबर 300 वेगवेगळे शिवाजी महाराजांचे गेटअप केले होते, 300च्या पेक्षा जास्त. तर त्यांचं ते मिशा, ते गंध, ते जिरेटोप, ते सगळे थाट, ते तुरे, त्या सगळ्या एकंदर तो सगळा गेटअप कसा असावा, ती माणसं कशी निवडावीत, म्हणजे नुसतं मेकअप नाही तर ते कास्टिंग आणि कॅरेक्टर कसं उभं करणं. तर हा जो अभ्यास आहे, तर विक्रम गायकवाडांसारखा माणूस ज्याला मी क्रेडिट देईन, ज्याला मी गुरुपद देईन माझ्या आयुष्यात, त्यांच्याकडनं मी खूप शिकलो. आणि त्यावेळेला म्हणजे जेव्हा विक्रमदादा होते त्यावेळेला त्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगली डिस्कशन्स आणि खूप चांगल्या पद्धतीने मला समजावल्या. नुसतंच ऐतिहासिक चित्रपट म्हणून नाही, पण एकंदरीतच सिनेमामध्ये कास्टिंग कसं व्हावं, लोकांचे गेटअप कसे असावेत, एक कॅरेक्टर म्हणून नुसतं त्याचा मेकअप आणि त्याचे कॉस्ट्युम न बघता त्या माणसाचा ओव्हरऑल तुम्ही त्याचा आविर्भाव कसा असावा, तो माणूस कसा वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आपण बघितलं पाहिजे एक दिग्दर्शक म्हणून, तर ते त्यांनी मला खूप छान शिकवलं. आता विक्रम गायकवाड म्हणजे कोण होते, तर विक्रम गायकवाड ज्या वेळेला त्यांच्या करिअरच्या पीकला होतं, म्हणजे ते कायमच पीकला होते, तर त्यांचा प्रवास असा ते यत्र तत्र सर्वत्र होते. म्हणजे श्याम बेनेगलांना सुद्धा विक्रम गायकवाडच लागायचे. त्याच्यानंतर राकेश मेहरांना सुद्धा विक्रम गायकवाडच हवे असायचे. संजय लीला भन्सालींना सुद्धा त्यांचीच गरज लागायची. राजकुमार संतोषींना सुद्धा तेच लागायचे. म्हणजे विक्रम गायकवाड असं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी अमिताभ बच्चनजींना अशी दाढी ठेवायला आणि ती परत खाकीसाठी ती काढायला प्रवृत्त केलेला माणूस सुद्धा तोच होता. आयडेंटिटी त्यांनी इतका मोठा माणूस. आणि माझ्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा माणूस मला रोज शूटिंग संपल्यानंतर 2 तास गप्पा मारायचा, माझ्याशी दिलखुलासपणे गप्पा मारायचा. आता विक्रम गायकवाडांचीच पुढची जनरेशन म्हणजे त्यांची शिष्यांची पुढची जनरेशन म्हणजे श्रीकांत देसाई वगैरे. तर श्रीकांत देसाई मला अजूनही आठवतं की श्रीकांत देसाई हा त्यावेळेला मकबूलमध्ये असिस्टंट म्हणून आलेला. ते जेव्हा रक्त वगैरे लागायचं तेव्हा तो बिचारा असिस्टंट म्हणून गपचूप मागे उभा असायचा. तोच श्रीकांत देसाई आता नॅशनल अवॉर्ड, छावासाठी नॅशनल अवॉर्ड घेतलाय त्याने. त्यावेळेला समीर चंदांना जे असिस्टंट होते अमित रे आणि सुब्रतो दत्ता, ते आता पद्मावत वगैरे सारखे मोठे मोठे चित्रपट करून नॅशनल अवॉर्ड घेत आहेत. तर ही जी सगळी माझी मित्रमंडळी आहेत त्यांच्याबरोबरच मी वाढलोय. आणि बेसिकली कला हाच एक आमच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. मग ते बजेट काही असू देत, मग तो चित्रपट काही असू देत आणि काही कलाकृती असू देत, आम्ही आमच्याकडून जे बेस्ट देऊ शकतो ते देतो. आणि मग जे काय ठरवायचंय, जे काय व्हायचं ते. पण हे सगळ्याचं क्रेडिट मला असं वाटतं की हे जे सगळे आयुष्यभर मला जे काय गुरुतुल्य व्यक्तिमत्व सापडली, कारण का ती मला गरजेची पण होती. कारण का मी कुठलंही तंत्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नाही, ना कॅमेराचं घेतलंय ना दिग्दर्शक म्हणून घेतलंय. तर मला म्हणून या लोकांकडनं खूप शिकायला मिळालं. मला एका कॅमेरामॅनसाठी एक स्क्रिप्ट किती महत्वाची आहे, मग तुम्ही ते कसा विचार करता त्याबाबत? कॅमेरामन म्हणून काम करताना, सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करताना मला असं वाटतं की मी थोडंसं इतरांपेक्षा वेगळ्या विचारसरणीचा DOP आहे, कॅमेरामन आहे. कारण का मला असं वाटतं की दिग्दर्शकाची गोष्ट ही सगळ्यात महत्वाची असते आणि ती सगळ्यात वरच्या पायरीवर असते. बरोबर. एक DOP म्हणून तुम्ही कायम तुम्ही दुसऱ्या पायरीवर असता आणि असायलाच पाहिजे, मेंटली सुद्धा. कारण का तुमचे लाइटिंग, तुमचे शॉट टेकिंग हे सगळं बाजूला राहतं. तुमची गोष्टीसाठी तुमचं टेक्निक हे तितकं परिणामकारक आहे का याचा तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणजे माझ्या बाबतीत जर विचारलं म्हणजे तुम्ही सांगायचं झालं तर मला जेव्हा लोक म्हणतात क्या लाइटिंग किया, क्या शॉट लिया, तेव्हा मला असं वाटतं की मी चुकतोय. कारण का माझ्या डायरेक्टरच्या गोष्टीपेक्षा माझं टेक्निक वरचढ नाही झालं पाहिजे. मी नेहमीच दुसऱ्या पायरीवर राहून काम केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की तेच एका कॅमेरामनचं कर्तव्य आहे, तीच त्याची जबाबदारी आहे
की तुमची गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची असली पाहिजे, ना की तुमचं स्वतःचं टेक्निक. बरोबर. म्हणून मी जे काही शूट करतो ते नेहमी इनव्हिजिबल कॅमेरा, म्हणजे माझी टेक्निक मी त्याच्यातच माझं स्वतःचं हे मानतो, प्लस पॉईंट समजतो, की मी जेव्हा शूट करतो तेव्हा मी अजिबात माझं टेक्निक हे माझ्या डिरेक्टरच्या गोष्टीला ओव्हर पॉवर करू देत नाही. ते मला खूप महत्वाचं वाटतं. नाही, मी ते स्वतः अनुभवले, कारण तुम्ही सासवडला आलता चांगावडेश्वर मंदिरला, बरोबर महात्मा फुलेंवरती एक फिल्म होती बघा, बरोबर संतोष पुटाने त्याचे आर्ट डिरेक्टर होते. बरोबर पण ते केलं होतं, ते काम पाहिले मी. डांगडिंग नावाचा एक सिनेमा आपण मध्ये एकत्र बरोबर. केला. त्यानंतर आता हे राजमाता जिजाऊ बरोबर ती फिल्म केली होती, की आता लक्ष्मी मरियम आपलं चालू आहे. पण त्या काळात मी कुठेच म्हणजे ट्रॉलॅक भरपूर टाकलेले आहेत, जिमी जीप लावली, कुठे काहीतरी ड्रोन शॉट घेतले किंवा असं कधी पाहायला मिळत नाही. म्हणजे शूटिंग म्हणजे फ्रेंडली चालू असतं, बरोबर. शूटिंग फ्रेंडली वातावरण असतं किंवा काम सहजपणे होत असतं. मग हे करताना टेक्निकल टीम, आता तुम्ही कसं दिग्दर्शक किंवा कॅमेरामन म्हणून काम करताय, जबाबदारी पण तुमच्याकडे आहे. मग बाकीचे तंत्रज्ञ आहेत, त्याची निवड तुम्ही नक्की कशी करता? बाकीच्या तंत्रज्ञांमध्ये मला असं वाटतं की कॉस्ट्युम आर्ट आणि मेकअप हे मी खूप विचारपूर्वक निवडतो. त्यातल्या त्यात आर्ट हा खूप वातावरण निर्मितीसाठी खूप महत्वाची पोस्ट आहे आणि ती मी अतिशय विचारपूर्वक निवडतो. आणि ॲज अ DOP मी विचार करतो की माझ्या आर्ट डायरेक्टरनेच माझ्या लाइटिंगचे सोर्स सांगावेत. म्हणजे आता आपण एकत्र काम करताना मी नेहमीच तुला विचारतो की संदीप, ह्या जागी लाईटचा सोर्स काय आहे, तुला काय वाटतं? मग आपण ठरवतो की इथे टंगस्टन लाईट लावायचा का व्हाईट ट्यूबलाईट लावायची का काय करायचं. किंवा एखादा सीन जरा लाईट गेलाय तर तू काय लावतोयस, कंदील लावतोयस का दिवा लावतोयस. असे जे आपले डिस्कशन होतात ते याच गोष्टीला अनुसरून असतात की ती जी वातावरण निर्मिती आहे ती जो माणूस जर तो सेट उभा करू शकतो तो तुम्हाला लाइटिंगचे सुद्धा अतिशय उत्तम रेफरन्स तो तुम्हाला देऊ शकतो की हे या लाईटमध्ये चांगलं वाटेल. तर रिअलिस्टिक फिल्म मेकिंग मध्ये हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही लोकांची कन्सल्ट करून आणि तुमच्या HODs बरोबर विचार विनिमय करूनच ह्या गोष्टी ठरवल्या पाहिजेत, सो दॅट फिल्म मेकर म्हणून तुमच्या फिल्मचा परिणाम त्याच्यामुळे नेहमीच जास्त होऊ शकतो. आणि पर्सनली मला असं वाटतं की मी फार लोकांवर विश्वास ठेवून काम करणारा माणूस आहे. मला अजिबात एखाद्यावर जर आपण विश्वास ठेवला तर मला असं वाटतं की आपण त्याच्या कलाने वागावं आणि माणसं पण आपण त्याची निवडावीत की जी स्वतःच्या बाकीच्या गोष्टींपेक्षा फिल्म ज्याला महत्वाची वाटते अशी माणसं मी निवडलेली आहेत. तुझ्या रूपाने माझ्याकडे एक तसा हक्काचा माणूस आहे. तर मला असं वाटतं की लोकांचे मोटिव्ह करेक्ट असल्याच्या नंतर ते जे आपल्याला घडवायचंय ते कधी चुकू शकत नाही आणि ते बरोबरच पडतं. कारण का कसं असतं, ऍज अ डिरेक्टर, ऍज अ कॅमेरामन माझे सुद्धा काही दिवस वाईट असतात, काही दिवस चांगले असतात. तसं माझ्या तंत्रज्ञानचे पण असू शकतात ना. कधी आर्ट कडनं प्रॉब्लेम होऊ शकतो, कधी कॉस्ट्युम कडनं प्रॉब्लेम. कारण का सेटवरचे प्रॉब्लेम हे काही फक्त एका माणसावर अवलंबून असतात. कधी कुठेतरी सीन मध्ये शिरखुर्मा पाहिजे आणि तो शिरखुर्मा आलाच नाही तर माझ्या आर्ट डायरेक्टरची काय चूक. किंवा कधी कुठल्या कॉस्ट्युमचा काही प्रॉब्लेम झाला, कुठल्या तरी बालकलाकाराने स्वतःच्या अंगावर खिरीचा डबा ओतून घेतला तर मी काय करणार, किंवा तो कॉस्ट्युम करणारी व्यक्ती काय करेल. तर मग ह्या सगळ्या प्रॉब्लेम मधून आपल्याला विषय होता की केळी तुटली. नाही, केळी तुटली आणि प्रोडक्शनने एकच डझन केळी आणली. तर ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो. बरोबर. तर आपल्याला ते शांतपणे घेऊन रात्री 11-12 वाजता केळी बरोबर मार्गक्रमण आपल्याला करावं लागतं, आपल्याला आपलं ठेवायला लागते. फिल्म मेकिंग मध्ये तांत्रिक कौशल्य आणि भावनिक संवेदनशीलता यापैकी कोणती गोष्ट अधिक महत्वाची वाटते तुम्हाला? मी परत एकदा माझ्या पास्ट कडे जाईन, जिथे मी शिकत होतो, जिथे मी सुमित्रा भावेंबरोबर हा भारत माझा केला, जिथे मी संहिता सारख्या चित्रपटाला मावशींबरोबर उभा राहिलो. त्याच्यानंतर रत्नाकर मतकरींबरोबर जेव्हा मी इन्व्हेस्टमेंट केला, तर मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीने बनलोय, मी ज्या पद्धतीने आज जे काय आहे ते आहे, ते पूर्णपणे भावनिक विचार घेऊन सिनेमा करायचा या मुद्द्यामुळे मी आहे. आणि माझं स्वतःचं एक मॉरल आहे लाईफमध्ये फिल्म मेकिंगचं, ते म्हणजे असं की मी कुठलाही चित्रपट तो चांगला मी कधी ठरवतो जेव्हा तो चित्रपट म्हणजे आय कॅन बी रॉंग, पण मला असं वाटतं, मला हे सगळ्यात महत्वाचं वाटतं की मी, माझा मुलगा आणि माझे वडील एका सोफ्यावर बसून एक चित्रपट बघू शकतो आणि एकदाही कोणालाही मान खाली घालून तो बघायला लागत नाही. तो चित्रपट
किंवा ती कलाकृती ही सगळ्यात चांगली कलाकृती. नक्की, नक्की. तर कॉन्टेंट जो बनवावा तो असा बनवावा. बरोबर. तर म्हणजे लोक माझ्या विचारसरणीशी काही सहमत असायची गरज नाही. लोकांना काहीतरी धक्कातंत्र करायचं असतं, काय करायचं असतं. पण मी या विचारसरणीचा आहे आणि मला असं वाटतं की एका कलाकाराचं श्रेय ह्याच्यातच असतं की त्याची कलाकृती जास्तीत जास्त लोक कशी काय बघतील तेच त्याचं श्रेय असू शकतं. आणि मला असं वाटतं की तेच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ॲडल्ट कंटेंट मी करत नाही, मी टाळतो. त्याच्यानंतर खूप जास्त कमर्शियल पद्धतीचं सिनेमे मी घेत नाही. म्हणजे रादर माझी वाईफच मला सांगते की कशाला काहीतरी करतो त्यापेक्षा घरी बस. तर आणि खरंच आहे की कलाकार म्हणून आपण सगळ्यांना हे चटके लागलेले आहेत. म्हणजे अजूनही म्हणजे मला इथे बोलायला काही लाज वाटत नाही की अजूनही माझ्या मोबाईलची बिलं कधी-कधी माझी बायको भरते. अशी परिस्थिती असते. कारण का बरोबर. आपल्याला काही सततच आपल्याला काही आपल्याला करायचंय ते काम करायला मिळत नाही. आणि कलाकार म्हणून आपण ओझ्याचे गाढव बनतो कधी-कधी. एखादा प्रोजेक्ट आपण घेतो. हं, हं. आपण जबाबदारी घेतो. जबाबदारी घेतो. त्याच्यात पैसे मिळतात, नाही मिळत. तर उगीचच पिचून जातो कधी-कधी. आपण पिचून जातो. आपण 80% पिचतोच. हां, हां. 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 आणि म्हणजे सुमीचं सुद्धा मी सांगतो ना, सुमी चित्रपट केला लॉकडाऊनच्या आधी. लॉकडाऊन लागला आणि मला अजूनही आठवतंय. 2 दिवसापूर्वी म्हणजे चित्रपटाचं नॅशनल अवॉर्ड अनाउन्स व्हायच्या 2 दिवसापूर्वी मी आणि बायको चर्चा करत होतो. मी बायकोला म्हटलं कारण का एकतर जस्ट पावनखिंड शूट झालेला आणि लॉकडाऊन लागलं. मला अजूनही आठवतंय 19 मार्च होतं आणि लॉकडाऊन लागलं. पावनखिंडचे शेवटचे 4-5 दिवस बाकी होते. लॉकडाऊन लागलं. आणि म्हणजे त्यावेळेला जरा असं त्या फेजमध्ये होतो मी, की यार रंगपतंगाचे सबसिडीचे पैसे कधी येणार आणि असं तसं सगळं चाललेलं होतं. आणि मी स्वातीला बोललो, की "अगं, हे काय आपल्याला करून मिळतंय यार, हे चांगले सिनेमे आणि कुठूनही भूत लागलंय काय माहिती. हे जाऊ देत. लोकांना आपण जे पाहिजे ते कमर्शियलच काम करू बरोबर. आणि खड्ड्यात जाऊ दे हे सगळं. मला नाही करायचं हे सगळं आता." कारण का ॲट द एंड ऑफ इट कारण का लॉकडाऊनमध्ये खूप एक्स्ट्रीम लेव्हलचं फ्रस्ट्रेशन मी पाहिलं. खूप एक्स्ट्रीम लेव्हलचं फ्रस्ट्रेशन मी सगळ्यांनीच पाहिलं. त्याला आणि तिथे म्हणजे मी फार लकी आहे, की माझी बायको खूप चांगल्या पोस्टवर आहे आणि आणि मला कधीच ती कशाची कमी पडू देत नाही. म्हणजे आत्ताही. तर त्याच्यामुळे मला असं कधी बाकीच्यांनी जे हाल सोसले ते मी कधी सोसले नाहीत किंवा मला माझ्यावर अशी खूप जबाबदारी नसते माझ्या कुठल्याच फॅमिलीची म्हणजे आई-बापांची पण किंवा याची पण, इकडे पण. तर मी आपलं अजूनही स्वच्छंदी आयुष्य जगतो. छान मला जे आवडतं तेच मी करतो. तसा माजोरडा आहे मी असं बघायला गेलं तर थोडासा. पण त्या दरम्यान माझ्या डोक्यात हे सगळे विचार सुरू झालेले आणि 2च दिवसांनी त्या सुमीला नॅशनल अवॉर्ड लागला. वाह! आणि मग तेव्हा असं वाटलं, की चला देव परीक्षा बघतो. देव जो आहे परीक्षा बघतो आणि तो करेक्ट वेळेला आपल्याला बक्षीस देतो. तर तसं झालेलं आणि मग उमेद देतो तर नवीन. ते सुमीच्या नॅशनल अवॉर्ड नंतर परत एकदा ती उमेद मिळाली. परत एकदा आता ये रे माझ्या मागल्या आणि कला आणि कलाकार असे विषय सुचायला लागले. पण मला असं वाटतं, की ही अप अँड डाऊन जर्नी आहे फिल्म मेकर म्हणून आणि ती येतच राहणार, ती होतच राहणार आणि ती झाल्याशिवाय शेवटी ही आयुष्याची मजा नाही. नॅशनल फिल्म अवॉर्ड्सच्या ज्युरी मेंबर म्हणून काम करताना तुम्हाला भारतीय सिनेमाबद्दल कोणते नवीन दृष्टिकोन मिळाले? गंमत म्हणजे कायम अ, अ, सतत वारी चालणं हं, हं. म्हणजे वारकऱ्यांबरोबर उभं राहून वारी चालणं आणि माऊलींच्या शेजारी रथावर उभं राहून वारकऱ्यांकडे बघणं. बरोबर. ह्याच्यामध्ये जो फरक आहे, हां, हां. तोच फरक आहे फिल्म मेकर म्हणून काम करणं आणि ज्युरी म्हणून उभं राहणं. बरोबर. तर मला खूप चांगली संधी मिळाली. मला फिक्शन नाही, मला नॉन फिक्शनमध्ये सेंट्रल पॅनलमध्ये ज्युरी म्हणून एका वर्षी राहायला मिळालं 2024 साली आणि अतिशय कमालीचा अनुभव होता. पूर्ण भारतभरातून बनल्या गेलेल्या उत्कृष्ट डॉक्युमेंटरीज, उत्कृष्ट शॉर्ट फिल्म्स मला बघायला मिळाल्या त्या निमित्ताने. महिनाभर ज्युरी मेंबर्समधले दिग्गज लोकांबरोबर मला विचारविनिमय करता आला आणि मला असं वाटतं, की भारताच्या कोनकोपऱ्यातून आलेल्या उत्कृष्ट डॉक्युमेंटरीज ज्या की माझ्यासाठी फिल्म मेकर म्हणून एक अतिशय चांगला अभ्यास होता आणि ॲपेटाईटसाठी एक अतिशय उत्तम खाद्य मला तिथे खायला मिळालं.
आणि मजा आली मला खूप. आणि ऑब्व्हियसली नॅशनल अवॉर्ड्समध्ये ज्युरी राहणं म्हणजे खूपच सन्मानाची गोष्ट आहे. तर खूप शिकायला मिळालं तिथे मला. आणि फिल्म मेकर म्हणून एक ऑक्सिजन जो गरजेचा असतो, थोडंसं बरोबर. ब्रीथिंग जे आपल्याला गरजेचं असतं, की थांबून एक आत्मपरीक्षण म्हणू त्याला. आत्मपरीक्षणासाठी, की आपण कुठे आहोत, जगात काय चाललंय. या डॉक्युमेंटरीला कान्समध्ये अवॉर्ड मिळालं, ह्या शॉर्ट फिल्मला बर्लिनमध्ये अवॉर्ड मिळालंय. तर वर्ल्ड प्लॅटफॉर्मवर लोकं काय म्हणून बघतायत. बरोबर. आणि त्या प्लॅटफॉर्मला जे आता अशोक राणे असतील किंवा खूप मोठे-मोठे ज्युरी मेंबर्स तिथे असतात. बरोबर. आणि ज्यांच्या पाठीशी 30-30 वर्षांचा नॅशनल अवॉर्डचा, 15-15 वर्षाचा ऑस्कर अवॉर्डचा ज्युरीचा अनुभव असतो. तर अशा लोकांबरोबर बसणं, अशा लोकांबरोबर डॉक्युमेंटरीज, शॉर्ट फिल्म्स बघणं, हा त्यात म्हणजे त्या स्वतःमध्येच एक खूप मोठा अनुभव मला घ्यायला मिळाला. आणि शब्दामध्ये सांगण्याच्या पलीकडचे अनुभव आहेत हे सगळे, जे तुम्हाला जे म्हणजे आयुष्यभरासाठी तुम्हाला प्रेरणा देतात. आणि मोठे-मोठे लोक बेसिकली फिल्म मेकिंग इज ऑल अबाउट एक्सपिरियन्सेस, जे की तुम्ही जितक्या जुन्या खोडाबरोबर उभं राहून त्या हो, हो. अनुभव तुम्ही घेता, तितकं तुम्हाला जास्त उंचीवरनं जग बघायला मिळतं. तर ते तसं आहे असं मला वाटतं. मधल्या काळात 1 2 चाचा जा एक हिंदी सिनेमा तुमचा रिलीज झाला. बरोबर. तो सिनेमा नक्की कसा होता किंवा त्याचे अनुभव काय होते? कमर्शियल धाटणीचा हिंदी सिनेमा ज्याला म्हणता येईल असा तो सिनेमा मी केला ॲज अ DOP म्हणून. चॅलेंजिंग सिनेमा होता फार, कारण का एका प्रवासाची ती गोष्ट होती. आणि खूप कमालीचे अभिनेते त्याच्यात होते. म्हणजे आशुतोष राणा होते, त्याच्यानंतर आनंद जोशी होते, त्याच्यानंतर आपला मराठमोळा ललित प्रभाकर त्यात होता. तर अतिशय उत्तम गोष्ट. आणि मला ॲज अ DOP म्हणून सुद्धा थोडंसं कमर्शियल काम करणं गरजेचं असतं, म्हणून मी तो सिनेमा केला आणि थोडंसं बॉलिवूडचा अनुभव घेतला मजा म्हणून. पण कधी असं झालं नाही का, आता तुम्ही एवढे मोठ्या बिग बॅनर, मोठे-मोठे सिनेमे केले, ते मुंबई, बॉलिवूड किंवा जे काही ग्लॅमर दुनिया, चंदेरी दुनिया किंवा रेड कार्पेट जो असतो. पण तुम्ही सगळं करून कॉन्ट्रास्ट तुम्ही पुन्हा कल्चरकडे, गावाकडे, त्या सामाजिक विषय घेऊन करता. मग असं कधी वाटत नाही की यार म्हणजे यश अपयश प्रत्येकाच्या हिशोबाने किंवा वेगवेगळं आहे. पण तुम्हाला ते समाधान मिळतं एवढं विचारातून बरोबर. तुमच्या बोलण्यातनं ऐकलंय. पण असं कधी वाटतं की यार परत एखादा कमर्शियल सिनेमा करावा किंवा तो चान्स येतोय किंवा काही नवीन चाललंय का असं काही? मला असं वाटतं की सिनेमाला मी कमर्शियल माध्यम बघतच नाही. मला असं वाटतं की फार जबाबदार माध्यम आहे. आपण जबाबदारीने ते केलं पाहिजे. ते नेटाने आपण केलं पाहिजे. कारण का मला स्वतःला असं नकोय की 10 वर्षानंतर मीच बनवलेला सिनेमा पाहून मलाच लाज वाटावी की अरे हे मी काय केलं. तर हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे की मी केलेल्या कामाला मी समाधानी कधी असेल, जेव्हा मला 10 वर्षानंतर लाज वाटणार नाही की अरे मी हे काय केलं. तर मी अशा नावाखाली जे चित्रपट आहेत ते मी करतच नाही. आणि माझ्यासाठी किती काही झालं, अगदी मला गाड्या जरी धुवायला लागल्या तरी मी जाऊन घाणेरडे सिनेमे आणि विचित्र कंटेंट मी कधी करणार नाही. रादर मला करायची गरज नाही. माझ्या मागे माझी वाईफ माझ्या मागे उभी आहे. ती मला नेहमी करेक्ट सल्ले देते. नुसतंच घरची बाजू सांभाळणं नाही, पण ती स्वतः पत्रकार असल्यामुळे चांगल्या गोष्टी, चांगल्या स्टोरीज, चांगल्या प्रेरणादायी गोष्टी नेहमी आमच्या चर्चा चाललेल्या असतात. तिचं तर कामच ते आहे की रोज तिला स्टोरी द्यायची असते. बरोबर. त्याच्यामुळे एखादी नवीन स्टोरी जरी मला सुचली तरी मला इतका चांगला बाउन्सिंग बोर्ड माझ्या घरातच आहे की तिला ते मी पटकन सांगतो. आणि मग घरातलं काम करता तिने जर थांबून माझी गोष्ट ऐकली तर मला कळतं की माझी गोष्ट वर्क होते. आणि तिने जर हा हा असं म्हटलं तर मला कळतं की नाही, याच्यात जास्त पुढे जायला नको. तर मला असं वाटतं की तो नाळ आपली कुठली तरी कलाकार म्हणूनच जुडली गेलेली आहे. रादर आपण पण म्हणजे तू जरी कमर्शियल काम जे काही करतोस ते करतोस, पण म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा मुद्दा तोच आहे ना की तुला कळतं की गोळे करतायत म्हटल्यानंतर 90% खाली पास होणारा विद्यार्थी नाही, तर ह्याच्यावर काम करावं असं तुला एक विश्वास आहे. आणि तो विश्वास मला जास्त महत्वाचा आहे. मग ते पैसे आणि हे ते येणं जाणं ते होत राहतात प्रत्येक वेळेला. तर तो मुद्दा राहत नाही आपल्यासाठी. तर कलाकार म्हणूनच काम करायला मिळावं आणि कलाकार म्हणूनच आपण मरावं, हे मला सगळ्यात जास्त महत्वाचं वाटतं. नाही काय म्हणजे कलेसाठी जगणारा माणूस आहे आणि तो काम करतोय. जसं तुमच्याकडे स्वाती वहिनी सगळं बघतात, तसं माझ्याकडे नवनी सगळं काम पाहते. तुम्हाला माहिती आहे सगळं. हो, मला माहिती आहे. सगळं काम करते. मला माहिती आहे. तू फक्त फोनवर बोलतोस, काम तर तीच करते. म्हणजे आमच्या नवदीप चढायला घ्या. त्याने ओळखलंय तुला बरोबर तुझ्या मुलाने. हे आमचे संजय दापके डायरेक्टर आहेत.
ते मला नेहमी म्हणतात की तुझ्या पोराने तुला ओळखलेलं आहे की तू नुसता फोनवर करतो, बाकी सगळं काम तीच करतात. हो, ट्रक लोडती करते. नाही, चांगले कोणतरी घरचा पाठिंबा असल्याशिवाय बरोबर. आपण नाही काय करू शकत. मनमोकळेपणाने काम नाही करू शकत. तर जाता नवीन जे काही टेक्निशियन येतात, फिल्म इंडस्ट्री येऊ पाहतात, नवीन निर्माते येतात. हे फक्त म्हणजे ठीक आहे, सिनेमा आहे, ग्लॅमर दुनिया आहे सगळं, पण एक जबाबदारीने काम करण्याचे माध्यम आहे आपल्या सगळ्या समाजातून ऐकलं आम्ही. तर जाता तुम्ही नवीन पिढीला काय सांगाल? नवीन पिढी म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं, की जबाबदार माध्यम आहे आणि ज्याने कोणी सिनेमा बनवावा, त्याने ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी वाङ्मयाचा चांगला अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जर उत्तम वाचक, तुमचं वाचन जर चांगलं नसेल, तुमचा वाङ्मयाचा अभ्यास नसेल, तर तुम्ही कधीच चांगले फिल्म मेकर बनू शकत नाही. हे माझं निखळ मत आहे. आणि टेक्निक काय बदलत राहतात. कारण का आता आपल्याच लाईफस्पॅनमध्ये फिल्म मेकिंग कुठून कुठे गेली. हो. म्हणजे आता प्रवास. आपण 60 फुटाच्या पडद्यावरनं व्हर्टिकल पर्यंत आलोय, मोबाईलच्या स्क्रीन पर्यंत आलोय. हम्म, हम्म. तर आता आपण बघतोय की एआय वरती सिनेमे बनायला लागले, हो, हो. की जिथे तुम्ही फिल्म मेकर म्हणून तुम्ही काय म्हणजे तुम्ही बघता आणि आपणच तोंडात बोटं घालायची वेळ आली की आईला हे याच्यावर झालंय. तर मला असं वाटतं टेक्निक ही बदलत राहील. कदाचित उद्या ऍक्टर, त्याच्यानंतर कोणीच नसताना सुद्धा चित्रपट बनवू शकतात कम्प्युटरवर फक्त. पण त्या सगळ्यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचा आहे वाङ्मयाचा तुमचा अभ्यास. जर तुम्ही वाङ्मयाचे अभ्यासक नसाल, तर तुमचं स्टोरी टेलिंग हे कधीच चांगलं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी नवीन पिढीला एकच सांगेन की खूप वाचन करा, खूप ऋणी राहा जुन्या लेखकांचे, खूप त्यांच्या प्रेमात राहा आणि तेच तुम्हाला घडवतील. फिल्म मेकर म्हणून तुमचं आयुष्य फार फ्रॅजाईल आहे. कारण का ते तुमच्या कमर्शियल गणितांवर अवलंबून आहे. ते तुमच्या व्ह्युअरशिपवर अवलंबून आहे. पण तुम्ही जर उत्तम लेखकांच्या प्रेमात राहाल, तर तुम्ही आयुष्यात नेहमी प्रगती कराल. त्याच्यामुळे वाङ्मयाचा अभ्यास, इतिहासाचा अभ्यास हा फिल्म मेकर्सनी किंवा नवीन येऊ पाहणाऱ्या मुलांनी केलाच पाहिजे. आणि सगळं सोडून द्या. कारण का मी स्वतः कुठे काही कॅमेरामॅनचा कोर्स केलाय का? मी कुठे दिग्दर्शनाचा कोर्स केलाय का? मी रायटरची काय वर्कशॉप अटेंड केले? काही नाही केले. ते ग्रॅज्युअली आपण शिकत गेलोय. तर मला असं वाटतं की अनुभव, योग्य माणसं निवडायची तुमची नॅक असली पाहिजे. तुम्हाला तुमचा गुरु व्यवस्थित निवडता आला पाहिजे. तर ह्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला तारून पुढे नेणार आहेत. तर ह्याच्यातच तुमचं आयुष्याचं बेरीज वजाबाकी सगळी दडलेली आहे. योग्य वाङ्मयाबरोबर राहा, योग्य गुरूंबरोबर राहा आणि चांगल्या गोष्टी शिकत राहा. कारण का आजही मी कोणी मोठा झालेलो नाही असं मला वाटतं. कुठलाही नवीन प्रोजेक्ट असेल तर अजूनही माझ्या डोक्यात तेच असतं की करून तर बघूया. कारण का एक्सपेरिमेंट केल्याशिवाय, एक्सप्लोरेशन आपण जर केल्याशिवाय तो नवनिर्मितीचा आनंद काही तुम्हाला मिळणार नाही. तो आनंद जर तुम्हाला मिळत असेल त्या कलाकृती घडवताना, तरच त्याच्यात काहीतरी मजा आहे आणि तोच तुम्हाला पुढे घेऊन जातो आनंद. अदरवाईज मग त्याच्यामध्ये काही मजा नाही, काय राम नाही. त्याच्यापेक्षा मग दुसरं काहीतरी करा. म्हणजे कितीतरी नवीन प्रोड्युसर्स असतात जे पैसे घेऊन तयार असतात, पण त्यांचे विषय गणलेले असतात. मग त्यांच्याकडे कोणतरी चुकीचे सल्ले दिलेले लोक असतात. त्यांना काही भंपक कल्पना असतात की 2 करोड लावा आणि 15 करोड घेऊन जा वगैरे वगैरे. त्यांना मी सांगतो, दादा 2 BHK फ्लॅट घ्या आणि गप्प बसा, सिनेमा बनवू नका. कारण का आपण जे भोगलंय, आपण जे बघितलंय, म्हणजे नवीन प्रोड्युसर काय, नवीन डायरेक्टर काय, नवीन सगळ्यांनीच या सगळ्या गोष्टीचा नीट अभ्यास करून, नीट अनुभव घेऊनच पुढे गेलं पाहिजे. पण वाङ्मयाचा अभ्यास हा माझ्या मते सगळ्यात महत्वाचा आहे. धन्यवाद अमोल दादा, तुम्ही आज कलाभ्रमंती कार्यक्रमात आलात आणि आम्हाला खूप काही गोष्टी म्हणजे उजाळा, खरं तर 3-4 दशकांचा उजाळा पण मिळाला त्या निमित्ताने आणि चांगली माहिती मिळाली. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. माझा मित्र संदीप इनामके याने कलाभ्रमंतीच्या नावाने जो काही उपक्रम सुरू केलेला आहे, अतिशय चांगला उपक्रम आहे. मला असं वाटतं हे पॉडकास्ट किंवा ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्याचं प्रसारित होणं ह्याच्यापेक्षा महत्वाचं काय मला वाटतं, संदीप एक अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट बनवतोय की जे डॉक्युमेंट आज नाही तर 20 वर्षांनी याची किंमत लोकांना कळेल. हे जरी प्रसारित नाही झालं आणि नुसतं हे ठेवून दिलं आणि 20 वर्षांनी जरी हे जे काही संदीप आणि
त्याच्या अ, काळातले फिल्म मेकर्स येऊन इथे जे काही बोलतायत, जे काही अ, स्वतःचं मन मोकळेप्रमाणे अनुभव शेअर. अनुभव सांगतायत. तर हे अतिशय महत्त्वाचे आहेत अनुभव. आणि हे अनुभव ह्या काळातल्या फिल्म मेकर्सने जे काही ट्रान्झिशन पाहिलं, अॅनालॉग पासून डिजिटल पर्यंत आणि डिजिटलवरनं परत एआय पर्यंत. हे जे ट्रान्झिशन आहे, हे माझ्या मते अतिशय महत्त्वाचं ट्रान्झिशन फिल्म मेकिंगच्या दृष्टीने घडतंय. आणि हे जे पॉडकास्ट आता इथे चालले आहेत, ही जी सदरं चाललेली आहेत, ही या सगळ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण का याच्यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञ, वेगवेगळे कलाकार, वेगवेगळे दिग्दर्शक जे काही कथाकथन, जे काही स्वतःचे अनुभव सांगतायत, हे निश्चितच पुढच्या पिढ्यांना अतिशय उपयोगी असे असणार आहेत. आणि या सगळ्या उपक्रमासाठी संदीप इनामकेंच्या आणि कला भ्रमंतीच्या टीमचे मी आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि असेच उपक्रम त्यांनी पुन्हा पुन्हा राबवावेत आणि आमच्यासारख्या मित्रांची मदत त्यांनी घ्यावी, आम्हाला बोलवावं, आम्हाला भरभरून बोलायला उद्युक्त करावं. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. सासवडचा माझा अ, पहिला संबंध आला तो वारीमुळे. आणि वारीत चालताना मी सासवडमध्ये गेलो, सासवडमधली जुनी मंदिरं पाहिली. सासवडचं एकंदर जे काही मराठमोळं कल्चर आहे ते मी फार जवळून बघितलं. तिथेच मला संदीप इनामकेंसारखा मित्र मिळाला, की जो एक अतिशय उत्कृष्ट कला दिग्दर्शक आहे. आणि संदीपमुळे मला सासवडबद्दल अजून डिटेलमध्ये ऐतिहासिक माहिती पण मिळाली. संदीपकडे जितकं काही तिकडे संदीपला एक जो काही बॅकअप आहे सासवडमध्ये, आणि ज्या प्रकारे संदीप पूर्ण त्याच्या फौजफाट्यानिशी सासवडमध्ये जर तुम्ही चित्रीकरणासाठी गेलात तर उतरतो, तर तो एक अतिशय वाखाणण्याजोगा प्रयत्न असतो संदीपचा. आणि संदीपने असंच खास करून मराठी सिनेमांना आणि मराठी सिनेमाच्या दिग्दर्शकांना, प्रोड्युसर्सना मदत करत राहावं. संदीप ऑब्व्हियसली स्वतःचं बजेट आणि सगळं सोडून त्या चित्रपटासाठी जे काय गरजेचं आहे ते सर्वतोपरी करतो आणि ते करत राहणार ह्याची मला खात्री आहे. तर सासवडला लाभलेलं संदीप इनामके हे एक रत्न आहे. आणि संदीपचं कॉन्ट्रिब्युशन सासवडसाठी, मराठी चित्रपट कला सृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर सासवडकर वासियांना सुद्धा माझी विनंती आहे, की हा संदीप जो आहे, हा तुमचं लेकरू आहे. त्याला कायम मदत करा. आणि त्याचं कॉन्ट्रिब्युशन हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण का ॲट द एंड ऑफ इट परत सासवड दिसत राहावं, परत सासवडची लोकेशन दिसत राहावी याच्यासाठी तो प्रयत्नशील असतो. सासवडचे जे कोणी ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचे जे कोणी सदस्य आहेत, जे कोणी प्रभारी आहेत, त्यांनी संदीपला मदत करावी, त्यांनी मराठी कलासृष्टीला मदत करावी, ही माझी त्यांना विनंती. तुम्हाला पुढील कारकिर्दीस तुमच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. थँक यू.